देवगिरी प्रांत अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या वतीने वकिलांसाठी कार्यशाळा संपन्न झाली। देवगिरी प्रांत अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या वतीने वकिलांसाठी कार्यशाळा संपन्न झाली आहे। हिंदू वारसा हक्क कायदा व एकत्र कुटुंब व्यवस्था या विषयावर ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकर आव्हाड यांचे मार्गदर्शन। कायद्याने दिलेले हक्क देणाऱ्यांनी स्वतःहून दिल्यास खटले निर्माण होणार नाहीत। ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकर आव्हाड। हिंदू वारसा हक्क कायदा त्याची व्याप्ती व महिलांचे हक्क या विषयावर सखोल माहिती देण्यासाठी देवगिरी प्रांत अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने अखिल भारतीय अधिवक्ता परिषद आयोजित वकिलांसाठी कार्यशाळा संपन्न झाली आहे। या शाळेत हिंदू वारसा हक्क कायदा व एकत्र कुटुंब या विषयावर ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकर आव्हाड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। सुधाकर आव्हाड म्हणाले की जर एखाद्या कुटुंबात कोणाचा मृत्यू किंवा जन्म झाला तर त्याप्रमाणे हक्क प्राप्त होतात का? एखाद्या कुटुंबात बाळाचा जन्म झाला तर त्याचे हक्क काय असतील आणि कुटुंबातील एखाद्या कर्त्याचा मृत्यू झाला तर त्याचे हक्क काय असतील? या सर्व बाबी हिंदू वारसा हक्क कायद्यात स्पष्ट केल्या आहेत। इतिहास सांगताना त्यांनी नमूद केले की हजारो वर्षांपूर्वी महिलांना कोणतेही हक्क नव्हते। 1937 साली थोडीशी सुरुवात झाली, 1956 साली त्यात वाढ झाली, 1994 साली अधिक सुधारणा करण्यात आल्या आणि 2005 साली महिलांना पूर्ण अंशाने हक्क देण्यात आले। 2020 साली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार भारतातील महिलेला वडिलांच्या मालमत्तेतील हिस्सा भावा इतकाच देण्यात आला। ते पुढे म्हणाले भारतीय राज्यघटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेचा जो विचार मांडला त्या समानतेचा अंमल हिंदू समाजातही याच कायद्यामुळे पूर्णत्वाला गेला आहे। प्रत्येकाने आपल्या हक्कांविषयी जागृत राहिले पाहिजे। सुधाकर आव्हाड यांनी पुढे सांगितलं की आज बहीण भाऊ कोर्टातच भेटतात, रक्षाबंधन सुद्धा कोर्टाच्या पायरीवर साजरा होतो। हे अर्धसत्य आहे, कारण बहिणीचा हक्क म्हणजे भावाची जबाबदारी। जोपर्यंत पुरुष वर्ग जबाबदारी स्वीकारत नाही तोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी पूर्णपणे होणार नाही। कायद्याने दिले असले तर ते हक्काचे आहे आणि जर देणाऱ्यांनी स्वतःहून दिले तर ते खटले निर्माण होणार नाही। यावेळी आव्हाड यांनी वकिलांना कायद्यातील विविध दाखले देऊन त्यांचे सखोल स्पष्टीकरण केलं। अहिल्यानगर देवगिरी प्रांत अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या वतीने झालेल्या या कार्यशाळेत ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकर आव्हाड, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघ चालक नाना जाधव, श्रीहरी बोरकर, अधिवक्ता परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव देशपांडे, श्रीहरी बोरीकर, प्रांताध्यक्ष श्रीकांत अदवंत, प्रांत महामंत्री संगीता बागुल, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट युवराज पोटे, भारत सरकार स्थायी वकील ॲडव्होकेट अर्पिता झरकर, विभाग प्रमुख ॲडव्होकेट सुधीर भागवत, उपाध्यक्ष सुनील सूर्यवंशी, महामंत्री विनोद गायकवाड, अमित झरकर, विकास सांगळे, विनायक सांगळे, कौस्तुभ कुलकर्णी, विजय महाजन, किरण जाधव, किरण भिंगारदिवे, अजिंक्य आंधळे, सुनील आठरे, भाऊसाहेब पालवे, आकाश ढाकणे आदीसह वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। या प्रसंगी नाना जाधव म्हणाले की घटनेमध्ये गरजेप्रमाणे बदल होणे आवश्यक आहेत। व्यक्ती निर्माण करायची असेल तर त्यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे। या गोष्टीचा अभ्यास व्हावा लागतो। संघाला 100 वर्षांची परंपरा लाभली असून समाजहितांसाठी संघ अखंड कार्यरत आहे। ते पुढे म्हणाले की पूर्वी संघाला विरोध करणाऱ्यांची मुले आज संघात काम करत आहेत। आता आम्ही 100 वर्षांचा लेखाजोखा समाजासमोर ठेवत आहोत। समाजातील व्यवस्था परिवर्तन, जातीभेद, कुटुंबातील प्रश्न आणि पर्यावरणाचा ऱ्हास यावर काम करणे गरजेचे आहे। विधिज्ञ समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे आणि अखिल भारतीय अधिवक्ता परिषद समाजासाठी चांगले कार्य करत आहेत। ॲडव्होकेट युवराज पोटे म्हणाले की अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या माध्यमातून वकील बांधवांसाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती। या कार्यशाळेत 12 जिल्ह्यातील वकिलांना मोठ्या संख्येने सहभाग झाला। समाजाची गरज ओळखून विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी आमंत्रित करून कार्यशाळांचे आयोजन केले जाते। ते पुढे म्हणाले कायद्यामध्ये सतत बदल होत असतात, नवीन निकालपत्रे येतात, तरुण वकिलांना त्याची माहिती आवश्यक असते। ही माहिती वाचून समजत नाही, ती ऐकून किंवा चर्चेतून आणि अनुभवी विधितज्ञांकडूनच समजते। म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत अदवंत यांनी केले तर सूत्रसंचालन कौस्तुभ कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट युवराज पोटे यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।
to learn still more and more about the law. Today, we have amongst us his father, Advocate Sudhakar Raoji Award, a great academician and prodigious, I repeat, prodigious teacher for enlightening us on the subject of our workshop. Advocate Sudhakar Raoji Award needs no introduction. He is not only an illustrious practicing lawyer at Pune, but also a great academician with profuse knowledge of substantive and procedural laws. His deep insight into subtle facets of law, coupled with its jurisprudential reckoning, is outstanding and incredible. Apart from being in practice, he is highly revered professor of law amongst the students' fraternity. His commitment to the legal profession and also to the academy for imparting law are at par. The equilibrium and poise he observes and maintains between these two wings of knowledge is truly outstanding. I am sure you are extremely eager to listen to him and receive pleasant showers of knowledge, wisdom and experience from our speaker for today, who is also known for his honesty, integrity, nobility and sobriety despite his towering authority on law, forensic skills and legal jurisprudence. Friends, Hindu law is as vast as the ocean and as boundless as the sky. There is no exaggeration, but is a fact. Hindu Women's Right to Property Act 1937, Hindu Marriage Act 1955, Hindu Succession Act 1956, Hindu Minority and Guardianship Act 1956, Hindu Adoption and Maintenance Act 1956 are the incidents of such vastness. These are viewed and described as the branches of codified Hindu law, which blend in with the uncodified principles of old Hindu law to form this day Hindu law. The modern codified Hindu law is strongly founded on the principles of uncodified Hindu law. Like every modern legislation has its source in the Constitution of India, each piece of codified Hindu law has its origin in the text of uncodified Hindu law. Mimamsa Sutras, elaborated by Jaimini, have played a prominent role in the development of Hindu law. The expression Mimamsa is defined as the process of investigation into a topic of discussion and coming to a conclusion thereof. It also means a reverent study leading to a scientific quest of truth and profound thought or reflection. Mimamsa may also be additionally described in common parlance as what we call interpretation of statutes today. It is the Mimamsa statutes and Sutra which provide the rules of interpretation of Vedas. These rules are in two parts, Purva Mimamsa, or simply called Mimamsa, and Uttar Mimamsa. Purva Mimamsa is developed by Rishi Jaimini, who was the disciple of great Rishi Parashar for describing the procedural aspects of Vedas, while Uttar Mimamsa is evolved by Shankaracharya for highlighting the theological and aesthetics aspects of Vedas. The Mimamsa Sutras can very well be applied for modern legal interpretation. There are in all 2,668 sutras or rules of Mimamsa. However, only 109 sutras seems to be codified and the rest of them are still lying in oblivion. Although it is not possible and permissible to speak about them in every minute detail, I would present few comparative insights
into the Mimamsa rules and the modern rules of interpretation of statutes, the comparative analysis of Maxwell's interpretation and Mimamsa principles could be comprehended with their mirror images in the modern rules of interpretation of statutes. Literal construction, which is stated in Maxwell's principles, are really recorded in Rule 91 of Mimamsa principles, meaning in common parlance being Rule 87 of Mimamsa principles. Use of dictionary as an external aid being Rule 24 of Mimamsa principles, meaning according to intention, Rule 28 of Mimamsa principle. So there are various principles, various rules are really enumerated, captured. The rules of interpretation find a great and large role to play under Hindu law in general and Hindu Succession Act 1956 in particular. It occurs especially in respect of persons and properties. It also leads to our realization of the development of Hindu law as a whole. Until 2005, I repeat, until 2005, women did not enjoy right to partition. Even today, a wife of a Hindu male does not enjoy right to partition. The wife of the manager or say mother enjoys a share equal to her husband and sons, but only after a partition takes place in the family and not otherwise. Yet, the daughter was never entitled to any share to the same until the advent of the amending law of 2005. The daughter used to get an equal share in the share of her father along with her brothers and mother only after the demise of her father. However, this was possible only if her father died intestate. In such situation, the property is deemed to have suffered partition just before the occurrence of the death of father. Such a partition is known as notional partition, which concept is introduced by Section 6 of Hindu Succession Act 1956. Close reading of subsection 3 of Section 6 of the Amending Act of 1956. That amending act came in 2005, speaks of partition of co-parcel property by deeming fiction on one hand and the devolution of interest of a tied person in the joint family property by testamentary or intestate succession. On the other hand, it is how the correctness of the hypothesis that partition first and devolution latter stands confirmed as is settled in the case of Radhabai Ramnarayan reported in 2020, Part 19, Supreme Court Cases, page 513. The Honorable Supreme Court in the matter of Chandrasen in 1986, followed by Yudhishthir versus Ashok Kumar in 1987, has clarified the position of interplay between Section 6 and Section 8 of Hindu Succession Act 1956. It is often said and quoted that even a child in the womb could maintain a suit for setting aside alienation made by his father to the natural guardian. It requires consideration as it could be foretold as to whether the child in the womb was a male or female. Inasmuch as if the child were a female, a daughter did not possess such a right till 2005. It is now possible even for a daughter after she is incorporated and introduced into the co-parcel by birth by the amending act of 2005. A son begotten at the time of partition but born. Sir, I am quoting a very interesting issue. A son begotten at the time of partition but born after the partition is entitled to a share as if he was in existence at the time of partition and is entitled to reopen the partition as is propounded by the Honorable Bombay High Court way back in the year 1888
and the reported judgment is in Bombay Law Reporters. The right of such a son born after partition to file a suit for setting aside alienation and partition seems inherent in this proposition. Another corollary appears that if the begotten child is found to be female, such a notion could not be validly pressed into service. In Mitakshara, the Bombay school, a son cannot ask his father for partition until his grandfather is living. It is an embargo on his right to partition which is contingent upon the death of his grandfather or exercise of right to partition by his father against his grandfather. In the same vein, a person cannot file a suit for partition against his grandfather against the wish of his own father as has been held in the full bench judgment of the Bombay High Court. There is a presumption of existence of a joint Hindu family. However, there is no presumption that it must have a joint family property. Existence of being an ancestral property is not a condition precedent for it being a joint family property. Every member of joint Hindu family can acquire a property by his own skill, knowledge, expertise, which is called as self-acquired property, provided it is so acquired without deploying the coffers of the joint Hindu family funds. As per the Hindu Gains of Learning Act 1913, when a property is acquired by a person out of his learning, knowledge, skill, expertise, though while living jointly with his family, such property would be treated as the self-earned property of the acquirer with the gains of learning. In such an eventuality, the self-acquired property cannot be subjected to partition, yet it is open to any member of the joint family to throw his self-acquired, self-earned property into common stock, by virtue of which it loses its original character and acquire the status of joint family property by a doctrine of lending. The property acquired by a woman, maybe during the course of marriage from either side, is called Stridhana, which is her absolute property and she cannot be deprived thereof any time and in any manner. The same is the case with property acquired by a woman upon a partition in the family, as we see section 14 and 15 of Hindu Succession Act. The concept of limited estate to be held by a woman is almost obliterated by subsection 1 of section 14 of Hindu Succession Act, and the same is enlarged into her absolute ownership. Yet, subsection 2 of section 14 has imposed some limitations on such enlargement under the circumstances prescribed and specified therein. One important aspect is that partition suits, now I am dealing with what we are confronting the situation in the civil courts, the trial courts. One important aspect is that partition suits are the suits of civil nature. As such, law pleadings and evidence strictly applies to such suits. The pleading in the suit for partition must be specific. They should be precise and concise. They should have their roots in law. Pleading should be such that they could be substantiated by evidence. The fundamental principles of Hindu law, such as co-partnership property, Hindu joint family property, self-acquired property, separate property, woman's estate, limited interest, woman's absolute property, minor's right to partition, stridhana, as well as the rules of devolution and distribution of the property left by deceased Hindu male or female. As per the Hindu Succession Act, different kinds of heirs of male and female, etc. need to be considered and properly represented while taking up or defending the cause under Hindu law. Mere knowing
or pleading the character of the suit properties. I repeat, this is very important. Merely knowing or pleading the character of the suit properties would not be sufficient. We must plead and disclose the particular of its nature through the modes of its acquisition and enjoyment. 2. As to how it is an ancestral property, as to how it is a joint family property, and as to how it is a self-acquired property. Simply calling any property an ancestral property would not suffice unless the particulars thereof are specifically pleaded. It needs no emphasis that a fact which is not specifically pleaded cannot be proved while pleading evidence. Another important aspect is that all properties belonging to the joint family must be admitted in the suit, else the suit is bad in law and would not be maintainable at law. It is also necessary that parties to a suit for partition are properly included and the cause is pursued and prosecuted so closely that everything can be brought under the said caption. It is necessary to understand as to who can be the manager of joint Hindu family, that a female member cannot be its manager, that the mother is the natural guardian of a minor child and not the father. She may file a suit for partition through her minor child till the child attains the age of majority. As we all know, which properties can be put to partition, inasmuch as the woman's property cannot be subjected to partition because it does not form the joint family property. See, sir, the issues which we really confronted with, when a property is really acquired by a female, it is her absolute property. The said property is not available for partition, still then the said property is really brought in a suit, and ultimately when a suit is contested, the claim to that extent under section 14 and 15 is really defeated. Now with this, sir, I will be turning to the second topic for today's workshop. It is necessary to consider the concept of principiis obsta, which means withstanding beginnings or oppose a thing in its earlier stages, if you could do so with success. And the maxim, judice est judiciaris secundum allegata yet probata, means it is the duty of a judge to decide according to the facts alleged and proved. While understanding the topic, it would be necessary to consider chapters 4 to chapter 10 of Indian Evidence Act and the corresponding provisions of Bharatiya Saksha Adhiniyam. The statutory provisions need to be read as an organic whole and not in piecemeal. Rule of harmonious construction must always be applied for proper application of the provisions of Indian Evidence Act and Bharatiya Saksha Adhiniyam. Section 61 of Indian Evidence Act, corresponding section 56 of Bharatiya Saksha Adhiniyam, lays down the procedure for proof of contents of documents. It reads that contents of documents may be proved by primary or secondary evidence. The words primary evidence precede the word secondary evidence, which means that the former enjoys the supremacy over the other. It does not mean that a party is given an option to prove the contents of document sought to be proved either by primary or secondary evidence. The words primary and secondary also connote their comparative value in the eye of law. One cannot be substituted or be read for the other. Primary evidence is a rule, secondary evidence is an exception. Every rule is proved by an exception. However, an exception cannot partake the character of the rule. Section 62 of the Indian Evidence Act, corresponding section 57 of Bharatiya Saksha Adhiniyam, deals with primary evidence, and section 63, corresponding 58 of Bharatiya Saksha Adhiniyam, deals with secondary evidence. The purpose of this workshop is to understand the concepts and fundamentals of law
which are frequently applied in the matters pending before the civil courts. So that is the prime motto of Adhivakta Parishad in organizing the workshop, impart good value education, and to really invite such luminaries who are in a position to convey better as to how the law is to be applied. So with this, I request our speaker, Advocate Sri Sudhakar Rao Ji Award, to enlighten us by opening the sluice gate of his tremendous knowledge on the topic. I urge that he will be delivering all these aspects, touching all these aspects, and will be highlighting all these points so that we will be really enriched with the law which we are confronted with. And we are धन्यवाद सर. अतिशय विस्तृतपणे सरांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सांगितलेलं आहे. आपण आवड सरांचं त्या ठिकाणी हिंदुलावर मार्गदर्शन ऐकणारच आहोत. पूर्वी त्याची जी काही त्या ठिकाणी सारांश आहे तो आपल्याला आजमन सरांनी सांगितला आहे. त्यानंतर मी आजचे आपले प्रमुख उपस्थिती माननीय श्रीहरी बोलीकरजी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं उद्बोधन करावं. अखिल भारतीय अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांत में एक दिवसीय कार्यशाला में मंच पर उपस्थित आज की इस कार्यशाला के मुख्य वक्ता डॉक्टर एडवोकेट सुधाकर राव आवाड सर, प्रांत संघ चालक माननीय नानाजी जाधव जी, मुख्य अतिथि श्री संजीव देशपांडे जी, देवगिरी प्रांत के अध्यक्ष एडवोकेट श्रीकांत अडवंसर, महामंत्री एडवोकेट डॉक्टर संगीता बबलू जी, इस पश्चिम क्षेत्र के क्षेत्रीय संयोजक भालचंद्र महाजनी जी, प्रदेश के कोषाध्यक्ष मुकेश गोयनका जी, सुधीर भागवत जी और इस सभागार में उपस्थित सभी अधिवक्ता कार्यकर्ता भाइयों बहनों, महाराष्ट्र में आने के बाद मेरे लिए बहुत कठिन होता है. 2002 में जम्मू कश्मीर जब गया तो इतना परिचय बताया. परिचय बताने का कारण यही है कि मैं हिंदी बोलने वाला हूँ. ये आपको पता होना चाहिए कि इतने साल से बाहर है, इसलिए हिंदी बोलने वाला हूँ. मैं मराठी में शुरू करूँगा, लेकिन 2 मिनट में फिर से हिंदी शुरू हो जाएगा. तो उसी इच्छा में शुरू से हिंदी बोलूँगा. क्षमा चाहता हूँ. ऐसे महाराष्ट्र में ये बोलना ये ठीक नहीं है, गलत है, मैं जानता हूँ. मुझे लगता है कि प्रदेश अध्यक्ष जी ने जो कानूनन विषय है वो तो शुरुआत कर दिया है, और मैं संजीव जी को वही बोल रहा था कि अभी विषय प्रवेश तो बहुत विस्तार से हो चुका है. अब इस विषय प्रवेश में और आवाड सर के बीच में मैंने कुछ बोलना ये थोड़ा सा कैसे लगेगा. तो मैं उनको बोल रहा था कि भाई, मैंने कहा कि नहीं जैसे उन्होंने तय किया सब लोगों ने वैसे ही करना है. तो मैंने कहा ठीक है. अधिवक्ता परिषद अधिवक्ताओं का संगठन है, और केवल अधिवक्ताओं का संगठन भी नहीं है. तो अधिवक्ताओं के समस्याओं को लेकर उनके विकास के लिए हम सब लोग मिलकर कुछ जैसे स्टडी सर्कल बताया, या फिर किसी न किसी विषयों को लेकर वर्कशॉप हम करते हैं. यह उद्देश्य अधिवक्ता परिषद का है. लेकिन अधिवक्ता परिषद का यदि दायरा देखा जाए तो अधिवक्ता परिषद के कार्य करने का दायरा बहुत बड़ा है. अधिवक्ता परिषद कहता है कि अंतिम व्यक्ति को न्याय और न्याय मम धर्म, ये इन 2 वाक्यों को हम लेंगे तो इन 2 वाक्यों में
केवल अधिवक्ता परिषद के कार्यकर्ताओं ने क्या करना चाहिए इतना अपेक्षित हमको नहीं है। तो अधिवक्ता परिषद के कार्यकर्ता अधिवक्ता और साथ साथ अंतिम व्यक्ति तक यदि पहुंचना है और न्याय के माध्यम से यदि पहुंचना है तो संविधान है, संविधान को देखने का नजरिया है, संविधान को समझने की बात है, संविधान को लोगों को समझाने की बात है कि संविधान के तहत क्या क्या कर्तव्य भी है और अधिकार है, इसका क्या उपयोग कैसे किया जाए जीवन में, यह बतलाने की यदि बात है तो कहीं ना कहीं अधिवक्ता परिषद का कार्य इस तरीके से हम सब लोगों के सामने आता है। और इसलिए सामान्य व्यक्ति जो जीवन जीता है तो सवेरे से उठने से रात को सोने तक ऐसे दिन भर में बहुत सारे अनुभव सबको आते हैं, लेकिन सामान्य व्यक्ति जो दिन भर देखता है और एक अधिवक्ता ने देखना चाहिए या एडवोकेट ने देखना चाहिए तो उसका चश्मा कौन सा होना चाहिए? तो सामान्य व्यक्ति के चश्मे और अधिवक्ता के चश्मे में अंतर होना चाहिए। उसके चश्मे से 14, 19, 21 क्या ये हर जगह हमको दिखता है क्या? राइट टू यू, राइट टू फूड, राइट टू एजुकेशन, ये सारी बातें हमको जब चौक में छोटा सा बच्चा भीख मांगने के लिए आता है तो राइट टू एजुकेशन हमको ध्यान में आता है क्या? लेबर लॉस क्या है? किसी लेबर के पाँव में चप्पल नहीं है, मतलब जूते नहीं है और बड़ी बड़ी वो मार्बल उठाता है, गलती से उसके पाँव पर मार्बल आ जाता है तो उंगलियां कट जाती है। अब ये सेफ्टी मेजर्स जो है वो लेबर लॉस में गए हैं, लेकिन क्या हमने देखने के बाद और सामान्य व्यक्ति देखे उसके ध्यान में नहीं आएगा, लेकिन एज एन एडवोकेट हम देखते हैं तो ध्यान में आता है कि सेफ्टी लॉस थोड़ा सही में सेफ्टी मेजर्स लेबर लॉस के तहत जो कहे इन्होंने मान्य किए हैं क्या, इसका पालन नहीं कर रहे क्या? तो हमारा चश्मा थोड़ा समाज में घूमते समय थोड़ा सा अलग रहेगा। और इसीलिए संविधान के तहत जो जो बातें हमको बताई गई है क्या उसका उपयोग हो पा रहा है क्या? तो मुझे लगता है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने कहा था कि संविधान हमारा उसी समय सफल है जिस दिन संविधान जिनके हाथों में होगा वो किस तरीके से इस संविधान का उपयोग करते हैं, इस पर ही संविधान की यशस्विता ये कहलाई जाएगी। और इसलिए मुझे लगता है कि अधिवक्ता परिषद केवल अधिवक्ताओं का संगठन नहीं है, तो न्यायिक क्षेत्र में जो भी एक परिवर्तन हम सब लोगों को मिलकर लाना है उस परिवर्तन में एक अहम महत्वपूर्ण भूमिका जो है स्पीडी जस्टिस की जो भूमिका है वो हम सब लोगों को मिलकर निभानी है। और इसलिए केवल अधिवक्ता नहीं तो इसमें जजेस भी है, रिटायर्ड जजेस है, लॉ रिपोर्टर्स है, लॉ कॉलेजेस है, लॉ यूनिवर्सिटीज है, लॉ मैगजीन्स है, लॉ से रिलेटेड सरकारी संस्थाएं होंगी, उन सब लोगों से मिलकर हम सब लोग इस क्षेत्र में कोई परिवर्तन ला सकते हैं क्या? यह उद्देश्य अधिवक्ता परिषद अपने अधिवक्ताओं के बीच में जागरूक करने का प्रयास करता है। नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम, इस बात को लेकर हम चल सकते हैं क्या? और इसलिए राष्ट्र प्रथम यदि हम बात लेकर चलते हैं तो जिस समय हम कोर्ट में कचहरी में खड़े होते हैं किस तरीके का पक्ष हम लेते हैं, तो वकील होने के नाते, एडवोकेट होने के नाते जो पक्षकार हमारे पास है उसका पक्ष लेते हैं हम लोग, लेकिन बहुत बार ध्यान में आता है कि आतंकवादियों का केस लेना चाहिए तो पूरे देश में मिलकर मना करना चाहिए कि जिन्होंने इतने निरपराध लोगों को मारा ऐसे व्यक्ति का केस मैं नहीं लड़ूंगा, ऐसे कहने वाला हर एक व्यक्ति होना चाहिए। राष्ट्र प्रथम केवल बोलने की बात नहीं होगी, राष्ट्र प्रथम मतलब जहां जहां राष्ट्र खतरे में है या राष्ट्र की पहचान, सम्मान ये खतरे में आ रहा है उस जगह पर राष्ट्र प्रथम यह सबसे पहले जागरूक होना चाहिए। और इसलिए कैंपस में देश तोड़ने के यदि नारे लगते हैं तो वहां पर देश को जोड़ने वाले लोग खड़े हो जाते हैं। यही भूमिका कहीं ना कहीं कोर्ट प्रीमाइसेस में नक्सलवादी कहीं दंतेवाड़ा में पकड़ा जाता है, लेकिन नक्सलवादी पकड़ा गया, हाईकोर्ट पहुंचते पहुंचते ही उसके तरफ से वकील खड़े हो जाते हैं, वो आने से पहले उसके बेल सब तैयार रहता है। इसका मतलब क्या है? तो नक्सलवादियों को बचाने के लिए तो एक तंत्र लगा हुआ है, लेकिन देशभक्तों के लिए कोई तंत्र है क्या? तो ऐसा तंत्र भी कोर्ट में कहीं ना कहीं खड़े रहना चाहिए। अधिवक्ता परिषद हम और भी कुछ कहते हैं कि लॉ फॉलोअर्स तो सारे होते हैं, लेकिन अधिवक्ता परिषद हम कहते हैं कि लॉ मेकर्स को बनना है। केवल लॉ फॉलो
फॉलोअर नहीं बनना है, तो लॉ मेकर भी बनना है। और इसलिए अभी हमने देखा होगा कि सरकार ने जिस प्रकार से कानून में बदलाव के प्रयास किया, तो यह तीनों कानून जो बदल हुए, केवल सरकार ने कुछ लोगों की कमेटी बनी और सबके सामने कानून प्रस्ताव रख दिए, ऐसे कानून परिवर्तन नहीं हुआ है। इसके पहले कमेटी बनी, जगह जगह इस पर चर्चा हुई, उसके प्रेजेंटेशन हुए, हर जगह पर उन विषयों को रखने के बाद और क्या चीज छूट सकती है, किसको माइनस किया जा सकता है, यह कई सालों से विषय चल रहा था और अंत में नए कानून हम सब लोगों के सामने आए। अभी नया मेडिसिन बिल आया है, एडॉप्शन पॉलिसी के बारे में नए बिल आ रहे हैं, तो कहीं ना कहीं सरकार तो रिफॉर्म्स करना चाह रही है, लेकिन क्या इस रिफॉर्म्स में हम अपनी भूमिका एज एन इंटेलेक्चुअल कमांडो हम अपनी भूमिका दे सकते हैं क्या? और इसलिए केवल रोज के जो मैटर आ रहे हैं उसको कोर्ट में लेने वाले अधिवक्ता न बने, तो समाज में परिवर्तन के लिए नए नए कानून बनने वाले हैं, ऐसे कानूनों में बनने में भी हमारा कुछ योगदान हो सकता है क्या? तो इस तरीके से लॉ मेकर्स की भूमिका में शायद हम सब लोगों को थोड़ा आना पड़ेगा। अंत में मैं इतना ही कहूँगा कि व्यवस्था परिवर्तन की हम सब लोग बात करते हैं और व्यवस्था परिवर्तन में इलेक्ट्रल रिफॉर्म्स की बात आती है या एजुकेशन रिफॉर्म्स की बात आती है, एडमिनिस्ट्रेटिव रिफॉर्म्स की बात आती है, वैसे ही जुडिशियल रिफॉर्म्स भी होना चाहिए। और इस तरीके से क्या इन सारे रिफॉर्म्स की में से एक यदि जुडिशियल रिफॉर्म ये हमारे क्षेत्र में यदि मानते हैं, तो आज देश भर में जजेस की संख्या कितनी है, कितने बेंच वैकेंट है, पेंडिंग केसेस कितने हैं, उसका स्पीड कैसे होना चाहिए। अभी आर्बिट्रेशन की बात चल रही है या मीडिएशन की हम बात कर रहे हैं, ये मीडिएशन और स्पीड अप हो सकता है क्या? तो ऐसे कई सारे विषय हैं कि जिन सारे विषयों पर हम सब लोग अधिवक्ता आपस में मिलकर समाधान की तरफ हम सब लोग मिलकर बढ़े। मुझे लगता है कि उद्घाटन सत्र में कुछ विषय मेरे ध्यान में था। एक अधिवक्ता परिषद के कार्यकर्ता होने के नाते हम सब लोगों का कार्य करते समय कुछ लक्ष्य होना चाहिए, वो मैंने संक्षेप में आप सब लोगों के सामने रखा है। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद श्रीहरीजी। आपण आपल्या उद्बोधनामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे मांडले, राष्ट्रप्रथम आपली जी काही मातृ संघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संघाच्या माध्यमातून आपल्याला जे काही ध्येय ठरवून दिलेलं आहे की परम वैभव नेतू मेदत्व राष्ट्र, त्यासाठी अधिवक्ता परिषद तसंच अधिवक्ता परिषदेच्या माध्यमातून आम्ही वकील सर्वच त्या कार्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील राहू असं आम्ही तुम्हाला आश्वासित करतो। तसंच आपण जे काही व्यवस्था परिवर्तनाची गोष्ट या ठिकाणी मांडली, तर व्यवस्था परिवर्तनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ॲडव्होकेट म्हणून आमची सर्वांची एक जबाबदारी आहे, तर ती सुद्धा जबाबदारी आम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे पार पाडू असं तुम्हाला आश्वासित करतो। यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या प्रांताचे संघचालक नानासाहेब जाधवांचा त्या ठिकाणी विषय जर सांगायचं झालं, आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 1925 साली स्थापना झाली। आज आपण संघाच्या शताब्दी वर्षात आहोत, तर या शताब्दी वर्षाची माहिती देण्यासाठी नानांना मी त्या ठिकाणी आमंत्रित करतो। नमस्कार। सुरुवातीला मराठीतनं, नंतर इंग्रजीतून, नंतर हिंदीतून, नंतर परत मराठीतून आपल्या समोर उभा आहे। आपल्या आजच्या या वर्कशॉपचं माझ्या उपस्थितीत उद्घाटन झालं असं सुरुवातीला जाहीर करतो। इन प्रेझेन्स ऑफ म्हटल्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे श्री सुधाकररावजी आव्हाड, आपल्या या अध्यक्ष संदीपजी देशपांडे, श्रीकांतजी जाधवन, बाबुलताई आणि श्रीहरीजी बोरीकर आणि उपस्थित असणारे व्यासपीठावरचे आणि समोरचे अन्य मान्यवर। थोडं मला सोपं असं झालं की मी जेव्हा पहिलं बीज भाषण किंवा प्रास्ताविक ऐकत होतो, तर मी काही लॉचा विद्यार्थी नाही, तेव्हा लॉ कशाशी खातात इथून सुरुवात आहे, त्यामुळे सगळं जरा बंपर्स चाललेले होते। काही काही गोष्टी लक्षात धरून येत होत्या की हिंदू लॉ प्रमाणे सेक्शन 6-8 या संदर्भामध्ये काय असलं पाहिजे, काय काय त्याच्यात प्रोव्हिजन्स आहेत, अपत्य जन्माला येण्यापूर्वी आणि त्याच्यात पार्टिशन झाल्यानंतर अगोदर अशा काही काही गोष्टी थोड्या वेळ समजत होत्या।
पण माझ्यासाठी सोयीचं असं झालं की मला सांगितलं संघाच्या शताब्दीच्या संदर्भात बोलावं, त्यामुळं फार तसं अर्थाने सोपं झालं. आत्ताच आपण श्री हरिजींचं ऐकलं की व्यवस्था परिवर्तन असा एक शब्द त्यांनी वापरला. कारण कुठलंही चालायचं असेल, काही कुठलेही अगदी घरातलं असेल किंवा व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल किंवा एखादी संस्था असेल किंवा आपलं सगळं ज्युडिशियरी इथलं भाग असेल, कुठली ना कुठली व्यवस्था ही निर्माण करावी लागते. म्हणजे लक्षात असं आहे की त्या व्यवस्थेमध्ये काळानुरूप बदलही आवश्यक असतात. म्हणून आपण बघतो की आपल्या या घटनेमध्ये सुद्धा जवळजवळ 43 माझ्या माहितीप्रमाणे जर बरोबर असतील तर किंबहुना थोड्या जास्त अमेंडमेंट झाल्या आपल्याला माहिती आहे. कारण गरजेप्रमाणे काही गोष्टी कालबाह्य होतात असं लक्षात घेऊन तो व्यवस्था परिवर्तनाचा विषय आणि तो जर करायचा असेल तर त्याचा नीट अभ्यास भारतीय चिंतनाच्या आधारावर आम्हाला काही बदल करता येतो का असा एक थोडासा व्यापक विचार घेऊन 100 वर्षापूर्वी राष्ट्रीय संसद संघाची स्थापना डॉक्टर येडियारांनी केली. कदाचित त्यावेळेस या सगळ्या गोष्टीची कल्पना असेलच असं नाही, परंतु त्यासाठी जो मूळ घटक आहे त्या मूळ घटकाला जर आपण काही गोष्टी नीट दुरुस्त करू शकलो तर सगळं पुढचं नीट होऊ शकतं असा एक बेसिक विचार त्यांनी मांडला असावा असं वाटतं. त्यासाठी व्यक्ती निर्माण असा एक विषय समोर घेऊन त्यांनी हा विषय समोर आणला. मग व्यक्ती निर्माण जर करत असेल तर ते काही भाषणाने किंवा याच्यातून होतं असं नाही किंवा सातत सांगत राहिल्याने होतं असं नाही, त्याला काही ना काही प्रक्रिया करावी लागते. जसं आपल्याला सर्वांना माहिती की एखादा मूर्तिकार असतो, त्याला जर एखादी मूर्ती घडवायची असेल तर त्या दगडामध्ये त्या घडवत असताना त्याच्या मनामध्ये त्या मूर्तीची एक आयडिया एक त्याचे कसा प्रकार असेल, काय साईज असेल, कोणत्या आकाराची असेल, कोणत्या व्यक्तीची किंवा परमेश्वराची असेल, हे सगळं त्याच्या मनामध्ये पक्का असतं. ज्याला आपण प्री प्लॅनिंग इन्फ्रास्ट्रक्चर अशा प्रकारचं त्याचं तयार असतं आणि मग तो हळूहळू भाव घालत घालत ती त्या दगडातून मूर्ती साकार करतो. तसं मला असं वाटतं की व्यक्ती निर्माण होत असताना त्याच्यात काय काय परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे असं त्या संघ निर्मात्याच्या नक्की डोक्यात असेल आणि त्यासाठी त्यांनी ती रचना सुरू केली. त्यासाठी सोपं पद्धत रोज 24 तासातलं 1 तास संघाच्या कामासाठी द्या, संघात या शाखेच्या कार्यक्रम करा, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हा, असं एक साधं सोपं तंत्र. म्हणून त्या संघामध्ये मंत्र छोटा आहे या सगळ्या व्यक्ती निर्माणाचा, परंतु त्याचं तंत्र जे होतं ते शाखेच्या स्वरूपात मांडलं आणि गेली 100 वर्ष हे तंत्राच्या आधारावर संघाचं काम चाललंय. मधले अनेक स्थित्यंतर झाली संघाच्या दृष्टीने, त्याला संघावर आघातही म्हटले झाले, बंदीपर्यंतचे सगळे प्रकार झाले, त्याच्या तत्व जाण्याचं काही कारण नाही. असे डॉक्टरांनी ते सुरू केली आणि अशी व्यक्ती घडल्यानंतर आपल्याला पाहिजे ती निर्माण करू शकतो. म्हणून संघामध्ये कायम म्हटलं जातं की संघ काही करणार नाही परंतु संघाचं स्वयंसेवक काही सोडणार नाही. मला असं वाटतं की त्याचाच एक भाग म्हणून ही जी अभिधिवक्ता परिषद ते काम करते तेही अशाच काही संघाच्या स्वयंसेवकांना वाटलं की या सेक्टरमध्ये या समाज जीवनातल्या याच्यात काम करण्याची आवश्यकता आहे. आणि अशा समाज जीवनातलं असं एकही क्षेत्र नाही की जिथे संघाचे स्वयंसेवक नाही आणि संघाचा विचार, संघाचा विचार म्हणजे या देशाचा विचार, राष्ट्रीयचा विचार, हिंदुत्वाचा विचार, आमचं जे पूर्वसंचित आहे त्याच्या आधारावर असणारा विचार, अशा प्रकारचं ते त्या ठिकाणची जी संस्था, ते संघटन किंवा तो विषय चालला पाहिजे अशा प्रकारचा विचार घेऊन ठिकठिकाणी जात आहे. खाली आपण 2 फोटो पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये एक आंबेडकरांचा एक पलीकडे दत्तवंत ठेंगडीचा आहे. हे दत्तवंत ठेंगडी सुद्धा संघाचे प्रचारकच होते. संघामध्ये थिंक टँक ज्याला म्हणता येईल असे विचार करणारे विचारवंत अशा प्रकारचे होते. भारतीय मजदूर संघाची स्थापना त्यांनी केली की आमच्या इथलं कामगार क्षेत्र कसं असावं, आमच्या इथला शेतकऱ्यांची काही विचार कसा त्यांनी करावा, विद्यार्थी परिषदेची सुद्धा स्थापना त्यांनीच केली. अशा अनेक प्रकारचे विचार करत संघाच्या याच्यातून तयार झालेला व्यक्ती पुढे काय करू शकतो. आणि आजही आपण बघतो की अनेक प्रकारचे जे काही मानांक आहेत किंवा ज्याला आयडॉल्स म्हणता येईल असे आपल्याला संघाच्या ह्याच्यातले पाहायला मिळतील. आपण जर कधी दक्षिणेत कन्याकुमारीत गेलो तर आपण विवेकानंद शिला स्मारक बघतो, त्या शिला स्मारकाला भेट देतो. त्याची सुद्धा सुरुवात करणारे संघाचे सरकार्य असणारे त्यावेळेसचे एकनाथजी रानडे होते. आत्ता तर आपले पंतप्रधानही आपण सगळेजण त्यांना अनुभवतो.
तर व्यक्ती निर्माणातून काय होतं अशा प्रकारचा हा विचार घेऊन काम सुरू झालं. आणि या 100 वर्षामध्ये ते काम होत असताना, कुठलंही काम होत असताना विरोधही त्याला होत असतो. त्या विरोधालाही पचवून संघाचं काम पुढे पुढे होत आलं ना आज अशा स्थितीत आहे की संघ नेमकं काय आहे हे समजून घ्यावं अशा प्रकारची एक मानसिकता समाजात जाणवते. त्याचं एकच उदाहरण द्यायचं झालं तर आत्ताचा सगळा हा जरा कॉम्प्युटरचा वेबसाईटचा असा जमाना आहे. त्यावेळी संघाची एक वेबसाईट जॉईन RSS नावाची. त्या जॉईन RSS वर रोज साधारणपणे 10,000 20,000 बाईट्स त्याच्यावर येत असतात देशभरातल्या, की आम्हाला संघ समजून घ्यायचं, जाणवायचं. ती बाईट येते त्याच्या रचनेप्रमाणे, तो ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी त्याची रचना लागली जाते. अशा प्रकारची एक रचना उभी केली. म्हणजे आता उत्सुकतेपोटी संघ जाणून घेण्याच्या मानसिकतेत आहे. मधला जो मी म्हटलं की संघाला विरोधी झाला, 47ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 48ला महात्मा गांधींचा वध झाला, त्यानंतरची जी स्थिती आहे जर आपण कधी चालून पाहिलं इतिहासात पाहणं तर आपल्याला अनेक गोष्टी जाणवते. आपल्या या प्रांतामध्ये महाराष्ट्राच्या 3-4 जिल्हे असे आहेत की जिथे सगळ्यात जास्त त्रास संघाच्या स्वयंसेवकांना झाला, किंबहुना त्यांना त्या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं. प्रसंगी हल्ले पण झाले. त्यातला सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, काही प्रमाणात जळगाव या ठिकाणी खूप मोठा विरोध त्या ठिकाणी झाला. आत्ता ती ज्यांनी विरोध केला त्यांची मुलं संघात येत आहेत. म्हणून आमचा संघाचा एक प्रचारक फिरत असतो. प्रचारक म्हणजे पूर्ण वेळ संघातच काम करणारा, संघ सांगेल त्या ठिकाणी जाऊन जे काम सांगेल ते करणारा, अशा प्रकारची मानसिकता असणारा तो कार्यकर्ता असतो. तर तो एकदा तिथे गेला असताना सगळ्या तरुणांच्या समोर त्याने असा प्रश्न विचारला की तुमचं सगळी जी घर आहे, आई वडील वगैरे वगैरे सगळे, हे सगळ्यांची हयात संघाला विरोध करण्यात गेले, तुम्ही संघात कसे काय? तर त्या तरुण मुलाने उत्तर दिलं की आम्ही आत्ता आमच्या घरच्यांना सांगून टाकलंय, एवढे वर्ष तुम्ही या सगळ्यांच्या बरोबर होता, संघाला विरोध करत राहिला, परंतु संघ तर वाढतच राहिला. आणि तुम्ही ज्या कल्पनेने त्या सगळ्यांच्या बरोबर होता त्यामध्ये त्यांचं भलं झालं, तुमचं कुणाचं भलं झालेलं आम्हाला तर काही जाणवत नाही. तेव्हा आता इथून पुढं आम्ही तुम्ही सांगाल त्याप्रमाणे ऐकणार नाहीये. आता आम्हालाही आमचा अनुभव घेऊ द्या, संघ काय येतो आम्ही समजून घेऊ आणि त्याप्रमाणे संघाचं काम करायला लागलेलं असं उत्तर त्या तरुणांनी दिलेलं होतं. म्हणजे असा हा ट्रेंड बदललेला आहे. हा बदललेला लक्षात घेऊन संघ समाजापर्यंत सांगण्यासाठी एक रचना या 100 वर्षाच्या निमित्ताने केली. त्याला या 100 वर्ष 2025 साली झाले. आता 101 वर्ष आहे. तर या 100 वर्षाच्या कालखंडाचा जो लेखाजोखा आहे तो समाजामध्ये जाऊन ब्रीफमध्ये, थोडक्यामध्ये 10-15 मिनिटामध्ये प्रत्येक घरी घरी जाऊन संपर्क करायचा. असं आपल्या देशातलं एकही घर सोडायचं नाही. संघाला विरोध करणारच असो किंवा विधर्मीचं सुद्धा असो, सगळ्यांच्या घरी जाऊन संघ सांगणं, अशा प्रकारचं एक अभियान सगळ्या देशभर एका अर्थाने चालू आहे. त्याचबरोबर एवढी वर्ष ही संघटना चालते. अनेक जणांनी त्यावेळेस त्याच्यावर आरोप केला की या सगळ्या संघाच्या संशोधनाचं लोणचं घालतात की काय, अशा प्रकारचा आरोप काही काळापूर्वी झाला. पण आपल्याला चांगलं माहिती का, जितकं मुरलेलं लोणचं असतं तेवढं ते चवदार लागत असतं. तर अशा ह्या मुरलेल्या लोणच्याच्या आधारावर आम्ही काही परिवर्तनाचा काही विषय करू शकतो का समाजामध्ये, का जिथं आम्हाला व्यवस्था परिवर्तन करायचं आहे, व्यवस्था बदलायचं आहे, ते एकट्या दुकट्याचं काम नाही, ते सगळ्या समाजाचा सहभाग असला पाहिजे. म्हणून सगळ्या समाजामध्ये जाऊन काही विषय घेऊन त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आम्हाला काही परिवर्तन, काही बदल देशामध्ये दिसू शकतो का, जेणेकरून जगामध्ये आपल्या देशाची मान आणखीन उंचावली जाईल. राष्ट्रप्रथम जे म्हटलं जातं, देश सुप्रीम असं जे सारखं ऐकायला जातं, त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचा, इथल्या प्रत्येकाचा, याच्यावर नागरिकाचा कसा सहभाग राहील या दृष्टीने त्या समाजापर्यंत जाणं, त्यांना बरोबर घेणं. काही जण संघात येत नसले तरी तशा प्रकारचं काम करत असतात तर त्यांच्याबरोबर जाणं, अशा प्रकारच्या भूमिका घेऊन एक काही गोष्टींचं परिवर्तनाच्या दृष्टीने त्याला विषय सुरू केलेला, त्याला आपण नाव देण्यासाठी म्हटलेले पंचपरिवर्तन. 5 विषय समोर घेऊन चालतोय. त्यातला एक आहे सामाजिक समरसतेचा, दुसरा आहे कुटुंब प्रबोधनाचा, तिसरा आहे पर्यावरणाचा, चौथा आहे स्वबोध आणि 5वा आहे नागरी शिष्टाचार. मला असं वाटतं या सगळ्याच्या नावात जरी पाहिलं तर समरस एक वाक्याचं जर सांगायचं झालं तर वेळेच्या मर्यादेमुळे ती सामाजिक समरसता आपण आता पाहतो, जी इंग्रजांची नीती डिवाइड अँड रूल, तशाच प्रकारची नीती समाजामध्ये निम्न प्रकारच्या भेद पाडून उच्च नीतीचा भाव जो खरं म्हणजे संपला पाहिजे त्याच्यासाठी खूप जणांनी प्रयत्न केले, परंतु ते जात नाही. तर संघामध्ये मात्र अनेकदा असा प्रश्न येतो की माझ्याबरोबर काम करणारा कार्यकर्ता कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या जातीचा माहीत नसतं आपल्याला, काम करत राहतो.
म्हणजे कळत न कळत जातीभेद विसरणं, आणि हे जातीभेद इतके पक्के होत चालले की त्या भिंती कशा पक्क्या राहतील, काहींचा त्याच्यात हेतू असेल तर त्याच्या उपर उठून आम्ही सगळे मिळून समारस्ता असा प्रकारचा विषय घेऊन जाऊ शकतो का? आम्ही कुणी आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये भेदाभेद पाळणार नाही, उच्च नीचता पाळणार नाही, अशा प्रकारचं एक जागरण, असं समाजाला जागा करणं असा एक विषय. कुटुंबाची काय स्थिती आपल्याला माहिती आहे की जगामध्ये भारतीय कुटुंब व्यवस्था ही आदर्श मानली जाते, परंतु आज अनेक प्रश्न, आणि आपल्याकडे तर त्यातले अनेक प्रश्न त्या निमित्ताने वकील या नात्याने सुद्धा येत असतील, तर त्या दृष्टीने काही करता येईल का? कुटुंबाला काही जागा करता येईल का? कुटुंब म्हणून काही विषय करता येतील का? असा विषय घेऊन त्या कुटुंबाचं प्रबोधन करणं आणि असणाऱ्या समस्या मिटवणं. तिसरा जो मुद्दा आहे तो पर्यावरणाचा. आपण कोरोनाच्या काळात पर्यावरण दुरुस्त झाल्यामुळे किती फायदे पाहिले, अनुभवले. तसं पर्यावरणाची जी हे आहे तर ती कशी दुरुस्त करता येईल म्हणून 3 गोष्टी समोर ठेवून, पाणी, पौधा आणि प्लॅस्टिक, या 3 गोष्टीवर जर काम करू शकतो तर पुष्कळचं पर्यावरण आपण निश्चित दुरुस्त करू शकतो, असा एक दृष्टिकोन घेऊन काम सुरू केलेलं आहे. तिसरा प्रकार स्वबोधे, स्वभाषा, स्वमत, ज्याच्यातून स्वत्व जागा होईल, मी कोणीतरी वेगळं आहे, आमचं काहीतरी वेगळं आहे, अशा प्रकारचा भाग लागेल, असा तो विषय. आणि नागरी शिष्टाचार, जो मला असं वाटतं आपल्या वकील या विषयांशी जास्त संबंधित येतो, की जे काही नागरिक नियम आहे समाजात वावरत असताना त्या दृष्टीने काही करता येईल का? म्हणून याच्या करणीय गोष्टी आम्ही जर करू शकलो, आणि असं लक्षात आलं की सगळ्या समाजामध्ये आमची जवळजवळ 140 कोटीच्या पुढे आपण संख्या मानतो, तर ही जी सगळी संख्या त्यातले काही टक्के, 10% जरी परिणाम झाला तर मला असं वाटतं की परिवर्तनाची सुरुवात झाली असं होईल. म्हणून याची कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे. म्हणून असा हा एक पंच परिवर्तनाचा विषय घेऊन सगळ्या देशभर सगळ्या लोकांच्या मध्ये जाऊन या विषयाच्या संदर्भात तुम्ही स्वतः वैयक्तिक आपलं घर म्हणून, कुटुंब म्हणून, समाज म्हणून आणि सार्वजनिक जीवनामध्ये काय काय करू शकतो, अशा प्रकारच्या काही गोष्टी या 5 मुद्द्यांना धरून कराव्यात, असा हा एक शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आगामी देशातलं जे परिवर्तन आपल्याला अपेक्षित आहे की जगाने आपल्याकडे वेगळ्या अँगलने पाहायला लागेल. आणि आता अशी स्थिती आहे की सगळं जग सुद्धा भारताकडे एका वेगळ्या अपेक्षेने बघत आहे. त्याचा परिणाम म्हणून आपण असं अनुभवतो की सगळीकडची स्थिती जी आहे की वेगळ्या अँगलने पाहतात. अनेक जणांना असं वाटतं की आपण भारताची मैत्री केली पाहिजे, भारताच्या बरोबर राहिलं पाहिजे, किती जरी अमेरिकेने बंधनं आणली तरी सुद्धा, असं आपण नेहमी अनुभवतो. त्याच्यात मी जागण्याची काही फार आवश्यकता असं नाही. तर अशा प्रकारची स्थिती असेल तर समाज सुद्धा तितक्याच उंचीवर गेला पाहिजे, तर ते नीट टिकू शकतं. या समाजाला उंचीवर नेणं, त्यातून हा देश, जे वाक्य आत्ता आपल्या संयोजकाने किंवा एंकरने म्हटलंय की परम वैभव नाही तर मी त्या स्वराष्ट्रांची जी कल्पना आहे की या देशाला वैभव संपन्न करत असेल तर ते एकट्या दुकट्याचं किंवा संघाचंच प्रत्यक्ष काम नाही, तर समाजातल्या प्रत्येक घटकाचं काम आहे. तर मला असं वाटतं की या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आव्हान करेन, आपल्याही त्यातला जो काही खालीचा वाटा असेल तो आपण निश्चितच आपला उद्योग व्यवसाय करत असताना, आणि ह्यामध्ये जे आत्ता म्हटलं की ही जी व्यवस्था परिवर्तनाची आहे, नेशन फर्स्ट आहे, आणि ही जी नागरी शिष्टाचाराच्या संदर्भामध्ये आपण काही करू शकतो का, असा एक विचार निश्चित करावा. त्याच्यातून आपल्या भारतीय व्हॅल्यूज, जो आपल्या विजय भाषणामध्ये त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला होता, त्या दृष्टीने आपण करू शकतो. या प्रसंगी मला जे सुचलं ते आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. योग्य जे असेल ते तुम्ही जरूर घ्या, जे तुमच्या दृष्टीने योग्य नसेल ते माझ्यासाठी सोडून द्या. मला या ठिकाणी बोलावण्यात आलं आणि आल्यानंतर कारण माझा विषय नसताना मला वेगळा विषय दिला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय श्रीराम. धन्यवाद मॅडम. अतिशय उत्कृष्टपणे संगीत या ठिकाणी सादर झालेला आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा कार्यक्रम आता आपण एक समाविष्ट करणार आहोत. एक सरांचं लेक्चर सुरू होते. आपल्या अखिल भारतीय अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांतातर्फे आपल्या केंद्रीय कार्यालयासाठी काही निधी दिला जाणार आहे. तर तो निधीचं जे काही सत्र आहे त्याचा होणार आहे. त्यामुळे सदर निधीचा जो काही आहे चेक तो देण्यासाठी मी मान्यवरांना त्या ठिकाणी आमंत्रित करतो. माननीय श्रीहरीजी, आपले केंद्रीय टोळी सदस्य, तसेच आपल्या देवगिरी प्रांताचे प्रमुख माननीय श्रीकांतजी अल्पन साहेब यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आणि एवढं मोठं कार्यालय तिथं स्वदेशी आपला अधिवक्ता परिषदेचं केंद्रीय कार्यालय होतं आहे. एक खूप मोठी आपल्यासाठी गर्वाची बाब आहे की एवढं मोठं कार्यालय तिथे या ठिकाणी अधिवक्ता परिषद. खूप खूप धन्यवाद. मी जालन्यामध्ये दिलेलो. मला माहिती नाही जालन्याच्या वकिलांनी मला का बोलवलेलं असावं. जसं एक इंगित पण तुम्हाला सांगतो.
जालना माझी सासरवाडी असल्यानं, नुकतेच मुलींना हक्क दिलेले असल्याने, खरंच हा मास्तर इथे खरं सांगतो काय तर काही मागायला येतो काय असाच नाही हेतू नसावा ना, असं तेव्हा मला वाटलेलं होतं. मात्र तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये या विषयावरती कमीत कमी 200 पेक्षा जास्त वेळा मला या विषयावर बोलण्याची संधी मिळाली. मला काय मिळालं ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा या विषयावरती मी वारंवार बोलायला जायला लागलो, पुस्तकं लिहायला लागलो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, जसं आमचे संगीतज्ञ ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांतजी म्हणाले तसं हा विषय इतका गहन आहे, इतका मोठा आहे की सगळं वाचल्यानंतर लक्षात आले आपल्याला काहीच येत. अशा प्रकारच्या विषयात आज मला त्यांनी बोलवलेलं आहे. त्या विषयाला ज्ञान देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. मित्रांनो, जर का तुम्ही मला 2 तास दिले तर तरुण वकिलांना यानंतर कुठल्याही सिनियरला फार कन्सल्ट करण्याची जरुरी पडणार नाही. सिनियर वकिलांना याचा काही फारसा उपयोग नाही, मला माहिती असतं. व्याख्यान मला ह्या नेहमी ज्युनियर वकिलांच्यासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी असतात. सिनियर वकिलांची उजळणी होत असते फक्त, आणि म्हणून ज्युनियर वकिलांच्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्यासाठी जर का तुम्ही मला 2 तास दिले तर मी तुम्हाला एन्शियंट पिरियडपासून अगदी व्हेरी रिसेंटली बॉम्बे हायकोर्टामध्ये जस्टिस शर्मिला देशमुख मॅडमने या विषयावर काय वक्तव्य केलं हा सगळा पाठ तुम्हाला सांगतो, किंवा सगळा हा उलगडा करून सांगतो. आणि तो समजण्यासाठी आपल्याला सुरुवात करावी लागते ह्या सेक्शनची, ह्या कायद्याची. मी तर म्हणेल हा सगळा कायदा म्हणजे काय आहे तर नेहरूंची आयडियोलॉजी विरुद्ध आंबेडकरांची आयडियोलॉजी, किंवा ह्या 2 आयडियोलॉजीचं जे गोल्डन मीन काढला गेला रिसेंटली, व्हेरी रिसेंटली. आंबेडकर म्हणत होते ते भारतामध्ये यायला, तुम्हाला सांगतो मित्रांनो, 1956 सालापासून ते 40 वर्ष आणि पुढचे 5 वर्ष असे सुमारे 45-50 वर्ष गेली. ज्या कायद्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी तेव्हा केंद्रीय कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. अलीकडे नगरसेवक होण्यासाठी किती खटपटी कराव्या लागतात, उपमहापौर होण्यासाठी किती अडचणी निर्माण होतात. ते तर केंद्रीय कायदा मंत्री होते, पहिले केंद्रीय कायदा मंत्री. मित्रांनो, याच कायद्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी आपला कायदे मंत्री पदाचा राजीनामा फेकून दिलेला. तोच कायदा मित्रांनो आपण आज चर्चा करणार आहोत. का आंबेडकर तेव्हा म्हणाले होते की मला ही गोष्ट मान्य नाही, हिंदू भगिनींना आपण पूर्ण हक्क दिले पाहिजे, असं त्यांचा अट्टहास होता. नेहरू मात्र त्याला विरोध करत होते. तेही चांगल्या कारणामुळे असू शकतं, परंतु तो विरोध कमी करत 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 तो शून्य व्हायला 45 वर्ष. तो इतिहास मित्रांनो आपण उलगडून घेऊया. कोणालाही दोष किंवा कोणाचं कौतुक हा याच्या व्याख्यानाचा विषय नाही. मात्र याच भारतामध्ये हिंदू सक्सेशन ऍक्ट किंवा हिंदू वारसा कायदा हा धर्माशी कसा निगडीत होता, त्याची धर्मापासून सोडवणूक करून तो भारतीय राज्यघटनेशी कसा जोडला गेला हा इतिहास आपल्याला पाहिजे. जर का आपण 1956च्या आधी पाहिलं तर हिंदू सक्सेशन ऍक्ट किंवा हिंदू वारसा कायदा हा कशाशी निगडीत होता, धर्माशी. आणि आज तो कशाशी निगडीत आहे, त्याची निष्ठा कशापाठी आहे तर भारतीय राज्यघटनेशी. हा सुमारे गेल्या 75 किंवा 50 वर्षाचा इतिहास आपण मित्रांनो थोडक्यात पाहू. हे सगळं पाहायचं असेल तर एका संस्कृत सुभाषितानं आपल्याला सुरुवात करावी लागते. आणि ते संस्कृत सुभाषित आहे अपुत्रस्य गतिही नास्ती. अपुत्रस्य गतिही नास्ती म्हणजे असा आपलं कन्व्हिक्शन होतं, अशी आपली धारणा होती की ज्याला मूल नाही, मूल म्हणजे मुलगा नाही, त्याला गती म्हणजे मोक्ष प्राप्त होणार. याच्यानं ह्या कायद्याची सुरुवात झाली. अपुत्रस्य गतिही नास्ती म्हणजे ज्या हिंदू कुटुंबाला, ज्या हिंदू पुरुषाला मुलगा होणार नाही त्याला मोक्ष मिळणार नाही. आपल्याला माहिती आहे मोक्षाची कल्पना, खरं खोटं आपल्याला काही माहित नाही. तो मोक्ष मिळालेले समजणार आहे. पण आज मोक्ष म्हणजे काय असतं तर कोणत्याही जीविताला 84 लक्ष वेळा त्या योनीतून जावं लागतं. आणि जर का ते करायचं नसेल तर मोक्ष आणि डायरेक्ट आपण परमेश्वरात विलीन व्हायला पाहिजे, ही आपली मोक्षाची एक माफक कल्पना. आणि ती येण्यासाठी प्रत्येक माणसाला काय करावं लागतं तर पुण्य करावं लागतं. आणि ते पुण्य मी करेन आणि मला मोक्ष मिळेल. परंतु काही दुर्दैवी माणसं असू शकतात की त्यांना पुरेसं पुण्य करता आलं नाही तर काय होईल, त्याला मोक्ष मिळणार नाही. आणि मग आपल्याला माहिती आहे कोणाचा पोटात किंवा असतो, कोणाचा जाडत असतो, कोणी इकडे असतो, आपल्याला कथा आपल्याला माहिती आहे सगळ्या पुराणातल्या.
आणि मग जर का ह्याला मोक्ष मिळायचा असेल तर त्याच्याशी हे मित्रांनो निगडीत आहे. शास्त्राचा पूर्ण कायदा याच्याशी निगडीत आहे. आणि मग जर का त्याला मोक्ष मिळायचा असेल तर नाही मी पुण्यवान मिळालो तर कमीत कमी माझी पुढची पिढी तरी पुण्यवान असावी. आणि जर का माझ्या मुलानं ते पुण्य केलं तर ही कॅन ट्रान्सफर हिज पुण्य टू मी. तर ते पुण्य मला ट्रान्सफर करायचं, त्यालाच आपण काय म्हणतो पिंडदान. मग त्यांनी त्या पिंडदानाच्या आधारे ते पुण्य मला ट्रान्सफर करायचं. जसं मला एखादा चेक घ्यायचा आहे मित्रांनो आणि मला 1 लाखाचा चेक घ्यायचा, माझ्या खात्यात फक्त 90,000 शिल्लक आहेत आणि मला 10,000 रुपये कमी पडतात. मग मी माझ्या दिल्लीत वकिली करणाऱ्या मुलाला कळवलं की बाबा त्याला 10,000 ट्रान्सफर करतो. मग तो 10,000 ट्रान्सफर करेल, माझा चेक पटेल. तसं माझा मोक्षाचा चेक पटवण्यासाठी जर का माझ्या त्या पुण्याच्या खात्यात पुरेसे पैसे शिल्लक नसतील तर कोण देईल? पुढची पिढी देईल, त्याच्या पुढची पिढी देईल. आणि मग अनुष्या पूर्वजांनी एक इनबिल्ट मेकॅनिझम तयार करून ठेवला. काय इनबिल्ट मेकॅनिझम करून ठेवला? पिंडदान. आणि मग त्या मुलाला ते करण्याबद्दल बाबाने लक्षात ठेव, माझ्या पश्चात तेवढं पिंडदानाचं काम कर बरं का आणि पुण्यदानाचं काम कर बरं का, मला मोक्ष मिळेल. आणि याने विसरू नये म्हणून 2 गोष्टी करू. त्याला सांगितलं बघ ती ताई तुझी ज्येष्ठ आहे, तुझी दिदी ज्येष्ठ आहे, तरी मिळतं तुला एकट्याला दिली बरं का, काळजी करू नकोस. एवढंच नव्हे तर पुन्हा त्यांनी सांगितलं काय भरोसा हा बेटा विसरला तर. आणि म्हणून वर्षात ते 15 दिवस म्हणजे कोणचे पितृपंधरवडाच करून टाकला की ह्या 15 दिवसामध्ये हा विसरला तरी सुद्धा याने पिंडदान करावं आणि शेवटी पुण्यदान करून मोक्ष मिळावा. ही याच्या मागची धर्म आणि कायदा एकत्र असल्याची सुरुवात ही काही साधारणपणे 4 ते 5 हजार वर्षापूर्वी भारतामध्ये झालेली. त्याच्यातून हळूहळू आपण बाहेर पडत गेलो. स्त्रीला महत्व नव्हतं असं नव्हतं. स्त्रीला महत्व होतं. गार्गी सारख्या स्त्रिया विदुषी होत्या. जेव्हा चर्चा सत्र मित्रांनो होत होती तेव्हा त्या काळात सुद्धा हजारो वर्षापूर्वी सुद्धा भारतीय संस्कृतीमध्ये अशा स्त्रियांना चर्चेसाठी पाचारण केलं जायचं. त्या अशा वाङ्मयीन किंवा धार्मिक चर्चामध्ये त्या भाग घ्यायच्या. पण द सेल्फिश मोटिव्ह जो पुरुषप्रधान संस्थेचा होता, जेव्हा प्रॉपर्टीचा विषय आला की त्यांना दूर सारलं जायचं. विद्वत्तेचा प्रश्न आला की त्यांना सन्मान केला जायचा. एक छोटं उदाहरण देऊन पुढे जातो म्हणजे आपल्या आजच्या विषयाकडे येत आहे. कसं होतं भारताचा तो किंवा कसा होता तो हिंदूंचा इतिहास. उदाहरणार्थ आपल्याकडे दिवाळी असते, सगळे नातेवाईक सगळे घरातले येतात, देखील सुना येतात, सगळे एकत्र जेवण खाऊन करतात, सगळे एकत्र आनंदाने करतात. आणि पाडव्याच्या दिवशी काय करतो आपण? पुढच्या वर्षाचं नियोजन करतो. दुसऱ्या दिवशी ते नियोजनाला बसतो की पहिल्या दिवशी आई असायची, आजी असायची, मुलगी असायची, सून असायची, लेकी सुना सगळ्या असायच्या, घर भरलेलं असायचं. पण मात्र पाडव्याच्या दिवशी जेव्हा कुटुंबाच्या संपत्तीचं पुढच्या वर्षाचं नियोजन करायचं असायचं तेव्हा मात्र कोण नसायचं? याच्यातली एकही बहिणी नसायची, आजी पण नसायची, आई पण नसायची, लेक नसायची, सून नसायची. फक्त कोण असायचे? पुरुष. हा जो कन्सेप्ट आला तो कसा आला हे थोडक्यात सांगून मग आजच्या विषयाकडे येऊया. मला श्रीकांतजींनी सांगितलंय तरुण मुलं असल्यामुळे अगदी सुरुवातीपासून सांगायला तुम्ही करा किंवा सांगायला सुरुवात करा. आणि म्हणून हे एकूण सिस्टीममध्ये पहिले 3 कन्सेप्ट तुम्हाला सांगतो आणि पुढे जातो. एक, हिंदू जॉईंट फॅमिली म्हणजे काय, को-पार्सनरी म्हणजे काय, आणि एकत्र कुटुंबाची प्रॉपर्टी किंवा ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे काय. आणि आजचा जो विषय आहे सेक्शन 8 त्याने तो कसा नष्ट होतो हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे. यासाठी आपण प्रथम बघूया हिंदू जॉईंट फॅमिली म्हणजे काय. हिंदू जॉईंट फॅमिली म्हणजे कॉमन ॲन्सेस्टर, डिसेंडंट्स फ्रॉम कॉमन ॲन्सेस्टर प्लस वाईज ऑफ द मेल मेंबर्स लेस मॅरिड डॉटर इज इक्वल टू हिंदू जॉईंट फॅमिली. एका वाक्यात मुलाच्या पुस्तकामध्ये आपल्याला हे वाचायला मिळतं. काय आहे एकत्र कुटुंब संस्था? काय आहे हिंदूंची एकत्र कुटुंब संस्था? हिंदूंची एकत्र कुटुंब संस्था म्हणजे मूळ पुरुष, मूळ पुरुषाला झालेली संतती, मग यांच्या ह्या इथल्या असलेल्या मुलांच्यासाठी बाहेरून आलेल्या सुना किंवा बायका, आणि या कुटुंबातल्या ज्या मुली बाहेर लग्न करून गेल्या त्यांना वजा करायचं म्हणजे एकत्र कुटुंब. हे एकत्र कुटुंबाच्या व्याख्यामध्ये मित्रांनो कुठंही संपत्तीला स्थान नव्हतं. आणि म्हणून मुल्ला असं म्हणतात देअर कॅन बी हिंदू जॉईंट फॅमिली ऑफ बेगर्स ऑल्सो. हिंदू जॉईंट फॅमिलीसाठी संपत्तीची जरुरी नाही. आणि म्हणून तिथे भारतामध्ये
भिकाऱ्यांची सुद्धा भिकारी एकत्र कुटुंब असू शकतात. सकाळी उठतील, कोण विमानतळावर भीक मागायला जाईल, कोण एसटी स्टँडवर भीक मागायला जाईल, कोण रेल्वे स्टँडवरती भीक मागायला जाईल. आणि मग पुढची रिक्वायरमेंट नुसतं एकत्र राहणे नव्हे, हू आर जॉईंड इन फूड, जॉईंड इन रेसिडेन्स अँड जॉईंड इन वर्शिप. दिस इज द ट्रिपल टेस्ट. एकत्र कुटुंब केव्हा होईल? हे असे सगळे आपण जे आधी सांगितले ते घटक ते कसे पाहिजे? जॉईंट इन फूड, जॉईंट इन रेसिडेन्स अँड जॉईंट इन वर्शिप. देन दे विल कॉन्स्टिट्यूट इन द जॉईंट फॅमिली. पण पुढाखाली का राहणार? पुढाखाली राहतील, 3 ठिकाणी वेगवेगळे भीक मागायला जातील, पण जर का ते संध्याकाळी एकत्र स्वयंपाक करत असतील, एकत्र खाणं पिणं असेल आणि ते पुढाखाली झोपत असतील, तरीही हिंदू कुटुंब. दिस इज जॉईंट फॅमिली. परंतु हिंदू जॉईंट फॅमिली आणि खूप असणारी वेगळं, पुरुष मंडळ वेगळं. हे एकूण संपत्ती विषयामध्ये त्या एकत्र फॅमिलीपेक्षा को-पार्टनरीला महत्व दिले गेले. आणि काय को-पार्टनरी? को-पार्टनरी म्हणजे मेल मेंबर्स विदिन 4 डिग्रीज होल्डिंग अँसेस्ट्रल ट्रिपल टेस्ट. काय ट्रिपल टेस्ट? त्या एकत्र कुटुंबाच्या पैकी फक्त पुरुष, ते सुद्धा 4 डिग्रीमध्ये. आणि तिथे काय पाहिजे? आता प्रॉपर्टी पाहिजे. आणि म्हणून म्हटलं जातं, सुप्रीम कोर्टानं वारंवार हे सांगितलेलं आहे की हिंदू जॉईंट फॅमिली इज अ नॅचरल स्टेटस, बाय को-पार्टनरी इज अ क्रिएचर ऑफ लॉ. This is concept created by law, means unless there is a ancestral property, there cannot be co-partnership. म्हणून आपल्याला तिसरं कन्सेप्ट पाहिलं पाहिजे, जे सरांनी मला सांगितलं की थोडं एक्सप्लेनेटरी येतच पाहिजे. मागची पण त्यांनी सांगितलं खूप आवश्यक आहे मित्रांनो. आज वारंवार सुप्रीम कोर्टासमोर खटले निर्माण होतात. तुम्ही मी कशाला, तरुण आणि विद्यार्थी कशाला, इव्हन सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या मध्ये या विषयासंबंधानं विसंवाद आहे. आपण वरच्या लोकांना चुकलं असं कधी म्हणायचं नसतं मित्रांनो. वी आर लॉ ओबिडियंट. आपण ते चुकले असं कधी म्हणायचं नाही, विसंवाद आहे असं म्हणायचं. आणि तो विसंवाद कसा झाला हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. सेक्शन 6 असलं तर काय होतं, सेक्शन 8 असलं तर काय होतं. आणि जर का सेक्शन 8च्या गाळणीतून किंवा चाळणीतून जर का ती प्रॉपर्टी गेली तर त्याचं काय होतं की रोहितची केस पण आपण सगळ्यात शेवटी बघणार आहोत. त्या सगळा इतिहास बघत असताना मित्रांनो, आता आपल्याला ती अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे काय पाहिजे. आपल्याला एकत्र कुटुंब कळालं, आपल्याला को-पार्टनरी कळाली, आणि आता आपण त्यानंतर अँसेस्ट्रल प्रॉपर्टी बोलूया. काय आहे अँसेस्ट्रल प्रॉपर्टी? आणि ती आज असू शकते का? ज्याच्या कुटुंबामध्ये पिढ्यानपिढ्या आली त्यांनाच असू शकते. मी आज अँसेस्ट्रल प्रॉपर्टी क्रिएट करू शकतो का? ही गोष्ट आपल्याला बघायची. आणि जर का अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे ज्याला आपण आपल्या खटल्यामध्ये एक वेळी सगळं मिटवत असतो, वडिलोपार्जित मिळकत असं म्हणत असतो, आणि मग बऱ्याच वेळा त्या खटल्यामध्ये सुद्धा CPCच्या ऑर्डर 7 प्रमाणे आता अर्ज यायला लागलेले आहेत. ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. कसे डिफेक्टिव्ह प्लेंट असतात, सर्रास वकिलांच्या प्लेंट डिफेक्टिव्ह असतात. फक्त आपण एवढंच लिहितो की वादी प्रतिवादी यांचे एकत्र कुटुंब आहे आणि वडिलोपार्जित मिस्टेक आहे. सुरेंद्र कुमार वर्सेस धनीराम 216 दिल्ली हायकोर्ट या खटल्यामध्ये जस्टिस वाल्मिकी मेहतानी सांगितलंय की असं फार सुस्पष्ट म्हणतात की इव्हन पार्टिशन सूट हे सुद्धा 7-11 खाली तुम्ही रिजेक्ट करू शकता. प्लेंट कॅन बी रिजेक्टेड अंडर ऑर्डर 7-11 इफ देयर इज नो प्रॉपर बिलिंग ॲज टू प्रॉपर्टी. नुसते अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आहे, वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे असं करून मित्रांनो मोहन द्यायचं नाही. ती कशी अँसेस्ट्रल आहे हे दिलं पाहिजे. आणि ईच ऑफ द प्रॉपर्टी, कधी कधी कुटुंबामध्ये 10 प्रॉपर्टी असतात, मग सगळ्या प्रॉपर्टी सारख्या नव्हे. प्रॉपर्टी नंबर 1, प्रॉपर्टी नंबर 2 एक्सेट्रा, प्रत्येक प्रॉपर्टी एकत्र कुटुंबाची कशी आहे असं लिहिलं पाहिजे, त्याचा उल्लेख असला पाहिजे. इफ देयर इज नो सच प्लीडिंग, युअर ॲप्लिकेशन अंडर ऑर्डर 7-11 will be maintainable, has been held by Justice Valmiki Mehta of Delhi High Court. म्हणजे सगळी जर पार्श्वभूमी आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला अँसेस्ट्रल प्रॉपर्टीचा कन्सेप्ट मुळातून समजला पाहिजे. आणि जर का आपण उत्तम वर्षे पुरेसं आहे. जस्टिस M.H. बेग साहेबांनी एक जजमेंट केलेले मित्रांनो 1966 साली. ते M.H. बेग ते पुढे भारताचे 15वे चीफ जस्टिस झाले. जस्टिस M.H. बेग साहेबांनी कमिशन ऑफ वेल्थ टॅक्स वर्सेस राम रक्षक 1966 अलाहाबाद हायकोर्ट त्यांनी एक जजमेंट लिहिलं होतं. आणि तेव्हापासून म्हणजे सुमारे किती वर्ष झाले तर 50 वर्ष झाली. 50 वर्षापूर्वी लिहिलेलं जजमेंट आजही आपल्याला इंडेक्स किंवा गाईड करत.
ते आजही स्टँड होतं. ते जजमेंट सुमारे शेकडो जजमेंटमध्ये कन्फर्म करण्यात आलं. सुप्रीम कोर्टाने सुद्धा मागाशी साहेबांनी उल्लेख केलेल्या चंद्रशेनमध्ये ते कन्फर्म केलेलं आहे. थोडक्यात रामरक्षपालच्या केसमध्ये काय सांगण्यात आलं तर there is a scheme made out. And what is the scheme made out? त्यांनी सांगितलं आहे सेक्शन 4, सेक्शन 6, सेक्शन 8, सेक्शन 14 आणि सेक्शन 19. मित्रांनो, जो वकील तरुण वकील का जो कायद्याचा विद्यार्थी घरी जाऊन हे फक्त 5-6 सेक्शन वाचेल ना तर सगळा हिंदू कायद्याचा गाभा समजेल. काय सांगतात हे सेक्शन हे तुम्हाला एकदा थोडक्यात सांगतो आणि मग पुढच्या विश्लेषणाकडे जातो. पहिला सेक्शन सांगतो, सेक्शन 4. जर का मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारला तरुण वकिलांना, सिनियर्सने एक्सक्यूज असा प्रश्न विचारला की 4000 वर्षापूर्वीचा कायदा आज भारतात लागतो का? सारखा प्रवास असल्यामुळे सगळं थोडंसं येस. तर मी तुम्हाला एक तरुण वकिलांना एक प्रश्न विचारला, 4000 वर्षापूर्वीचा आपला दिलेला जो कायदा आहे, धर्माचा कायदा आहे, लागतो का आज कोर्टात? का नाही लागत? हिंदू सक्सेशन ऍक्ट लागू झाल्यावर आजही कोर्टामध्ये आमच्या स्मृतीत असलेला मगाशी सरांनी सांगितलेल्या विविध संहितामध्ये असलेला कायदा आज आम्ही कोर्टात वाचू शकतो का वाचू शकत नाही? एनीबडी फ्रॉम द ज्युनियर क्लास, ज्युनियर जर सांगेल लागायचं का नाही लावायचं? आणि सेक्शन 4 मित्रांनो वाचा घरी जाऊ. सेक्शन 4 जो वाचेल त्याला कळेल, कुणालाही सिनियरला विचारायची गरज नाही. त्या सेक्शन 4चं हेडिंगच आहे ओव्हररायडिंग इफेक्ट. सेक्शन 4 हा CR 1 आणि 4(2) असं वर्गीकरण होतं. त्यापैकी सेक्शन 4(2) आता 2005च्या अमेंडमेंटनं काढून टाकलेलं आहे. सेक्शन 4(1) आणि सेक्शन 4(1) आणि ब अत्यंत सोप्या भाषेत सांगतो. 4(1) सांगतो, एनी टेक्स्ट, एनी रूल, एनी इंटरप्रिटेशन, एनी युसेज ऑर एनी कस्टम. 5च गोष्टी सांगितल्या. एनी टेक्स्ट, any rule, any interpretation, any usage or any custom which was in force immediately before commencement of this act shall cease to exist, for which there is a specific provision made in this act. मित्रांनो, हे एक वाक्य आपला 4000 वर्षाचा धर्माचा आणि कायद्याचा इतिहास आणि 56 नंतरचा इतिहास याच्यामधला बफर झोन आहे. काय म्हणतो सेक्शन 4(1)? Any text, any rule, any interpretation or any usage or any custom in force immediately before commencement of this act, म्हणजे 17 जून 56, in force immediately before commencement of this act shall cease to exist. म्हणजे थोडक्यात या कायद्यामध्ये 17 जून 56 नंतरच्या ह्या 30 किंवा 31 सेक्शन मध्ये जर का स्पेसिफिक तरतूद असेल तर आधीचा कायदा वाचायचा नाही. 4000 वर्षाचा आमचा स्मृती पुराणात असलेला कायदा वाचायचा नाही. आणि जर त्याच्यात नसलं तर if there is no specific mention in this act, then 17 जून 56ला पार्लमेंटने अत्यंत श्रमाने केलेला हा कायदा आणि त्यामध्ये जर का स्पेसिफिक तरतूद नसती मग आधीचा कायदा जरूर वाचायचा. काय बरं अशी तरतूद आहे की याच्यात नाही त्याच्यात आहे? एनीबडी? ज्या आपल्या 4000 वर्षाच्या इतिहासात आहे पण आमच्या ह्या पुस्तकात नाही, असं काय बरं आहे आपल्याला रोज कोर्टात लागतं ते? एनीबडी? आणि मित्रांनो, फार सोपी गोष्ट आहे. आपण रोज पार्टिशनचे दावे लावतो, आपण रोज पार्टिशनचे खड्डे दाखल करतो. वाचा तो इंडियन आपला हिंदू सक्सेशन ऍक्ट सेक्शन 1 पासून 30 पर्यंत कुठेही त्यासाठी पार्टिशन संबंधाने काहीच नाही. मग कुठं वाचायचं ते पार्टिशन कसं असावं? साहेबांनी मगाशी सांगितलं, सरांनी, श्रीकांत सरांनी, की त्या पत्नीला नवऱ्या एवढा कसा हिस्सा मिळतो, त्या मुलाचा एवढा कसा हिस्सा मिळतो. कशात दिलंय हे हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये लिहिलेलं नाही. हे कशात दिलंय? दॅट इज द लॉ ऑफ द हिंदूज बिफोर दॅट. म्हणजे आपल्याला हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये, हजारो वर्षाच्या त्या कायद्यामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून आजही पार्टिशन आणि मेंटेनन्स या गोष्टीसाठी आपला 4000 वर्षाचा इतिहास लागू होतो. या पुस्तकात त्याचा उल्लेख नसला तर म्हणजे थोडक्यात सेक्शन 4(1)(अ) हा आपल्याला या दोन कायद्याचा समन्वय घडवतो.
आज आपला असलेला पुराणातला कायदा, स्मृतीतला कायदा, आपला असलेला उपनिषदामधला कायदा आणि या असलेल्या 17 जून 56 रोजी अंमलात आलेल्या कायद्याच्या दरम्यानची ही जी घडी आहे, हा जो परस्पर संबंध आहे, हा सेक्शन 4 आणि हे सर्वायवरशिप प्रिन्सिपल यासाठी होतं की पुरुषांची प्रॉपर्टी पुरुषांनाच असावी म्हणून प्रिन्सिपल ऑफ सर्वायवरशिप होतं. ते आता इथे थोडंसं डायल्यूट करण्यात आलं. काय म्हणतो सेक्शन 6 जुना? सेक्शन 6 जुना असं म्हणतो, जर का 17 जून 56 नंतर एखाद्या हिंदू कुटुंबामध्ये जर का त्या पुरुषाचा मृत्यू झाला तर त्याचा हिस्सा कोणाला मिळावा? बाकीच्या को-पार्टनर्सला मिळावा. आणि तो कोणत्या तत्वाला मिळावा? 4000 वर्षापूर्वीचं जुनं सर्वायवरशिपचं प्रिन्सिपल. मात्र खाली प्रोव्हिजन घातला आहे. प्रोव्हिजन काय म्हणतो? However, provided that he survived by any female heir. जर का आता मात्र 17 जून 56 नंतर जर का त्याची मुलगी असेल, जर का त्याची बायको असेल, जर का त्याची आई असेल, त्या क्लास 1 इयर्स, मग काय करायचं? मग 4000 वर्षाचा कायदा वाचायचा नाही. मग काय करायचं? सक्सेशन लावायचं. म्हणजे थोडक्यात सेक्शन 6 असा सेक्शन होता की एकीकडे तो सर्वायवरशिप सांगत होता आणि दुसरीकडे सक्सेशन सांगत होता. सर्वायवरशिप केव्हा आणि सक्सेशन केव्हा? दोघांपैकी एकच व्हायचं. ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. सर्वायवरशिप झालं तर सक्सेशन नाही, सक्सेशन झालं तर सर्वायवरशिप नाही. म्हणजे थोडक्यात सक्सेशन होण्यासाठी काय आवश्यक होतं? क्लास 1 इयर्स. म्हणजे जर का अशा हिंदू पुरुषानंतर जर का त्याला फिमेल क्लास 1 इयर्स असतील तर त्यांच्यासाठी तर कायदा बदलायचा होता. जर का फिमेल क्लास 1 इयर्स असतील किंवा एनी मेल एअर म्हणजे मुलीचा मुलगा, एनी मेल एअर क्लेमिंग टू द फिमेल क्लास 1 इयर्स, then this act is applicable. म्हणजे थोडक्यात ह्या ऍक्टच्या ऍप्लिकेशनसाठी 17 जून 56 ला काय बरं टेस्ट होती? तो तर इंटरप्ले आहे, तो समजावून घ्यायचा आपल्याला. काय टेस्ट होती? जर का एखाद्या हिंदू पुरुषाचा मृत्यू झाला तर त्याच्यानंतर जर का सक्सेशन लावायचं असेल, हा ऍक्ट लागू करायचा असेल तर काय असायला हवा होता? फिमेल क्लास 1 इयर शेड्यूल. किंवा मुलगी पाहिजे, आई पाहिजे, बायको पाहिजे, तिचा तर क्लास 1 इयर्स. किंवा एखादी मुलगी असेल, ती मुलगी वारली, त्या मुलीचा मुलगा किंवा मुलगी असेल तरी चालेल. म्हणजे थोडक्यात survived by any female heir of class 1 or any male heir claiming to the female heir of class 1, then this act is applicable. This act was conditional. मी गमतीनं नेहमी असं एक उदाहरण देतो. उदाहरणार्थ आपल्याकडे बघा, दौंडला जंक्शन आहे. साऊथकडनं सगळ्या गाड्या येतात. तिथे आल्या की एक तर नगर मार्गे त्या अहिल्यानगर मार्गे त्या दिल्लीकडे जातात किंवा पुण्यावरनं मुंबईकडे जातात. लाईक वाईज सेक्शन 6 जसं तिथं तो लेवर असावा आणि त्या लाईनमननी त्या ड्रायव्हरला किंवा त्याला विचारावं की अरे बाबा कुठे जायचंय? दिल्लीला जायचंय? लिव्हरवर केलं. त्यांनी सांगितलं मुंबईला जायचंय, लिव्हर बाजूला केला. तसं या सेक्शन 6 मध्ये लिव्हर होता. एकच प्रश्न विचारायचा. काय प्रश्न विचारायचा? हिंदू पुरुषाचा मृत्यू झाला आहे. हिंदू पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर एकच प्रश्न विचारा, अरे त्याला बायको आहे का? मुलगी आहे का? आई आहे का? किंवा आधी असलेल्या त्या मुलीचा काही मुलगा किंवा मुलगी आहे का? मग काय करायचं? असेल त्याचं उत्तर होय आलं तर ऍक्टच्या बाजूने जाऊन द्यायचं. ऍक्ट इज ऍप्लिकेबल. आणि जर का उत्तर आलं देयर इज नो फिमेल क्लास 1 हेअर or there is no male heir claiming to the female class 1 heir, then 4000 वर्षाची वाढवून. This was the simple. That is how this proviso applied and the rule applied. That is how survivorship applied and succession applied. This was section 6. मग याच्यात आपण पुढच्या सेक्शन कडे जाऊ. सेक्शन 8 कडे काय सांगतो? सेक्शन 8 त्याचं डिस्ट्रीब्युशन सांगतो. आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये काय सांगितलंय? त्या सगळ्या वारसांना समान शेअर जातील. That equality principle has been brought and inculcated in this Hindu Succession Act through the good offices of section 8. जर का एकदा सेक्शन 6 चा पुढचा पार्ट लागला की लगेच सेक्शन 8 लागू झाला. पुढचा पार्ट लागला की सेक्शन 8 लागू झाला. सक्सेशन लागला की सेक्शन 8 लागू झाला आणि सगळ्यांना समान हक्क मिळाला. इतका सोपा कायदा आणलेला होता. पार्लमेंटने एवढा सोपा कायदा आणलेला होता. मात्र हे सगळं करत असताना आमच्या भगिनीला हक्क दिले. भगिनी तमाम खुश झाल्या, चला पार्लमेंटने आम्हाला हक्क दिले. पण हे कसं होतं? इक्वालिटीच्या नावाखाली त्यांना हक्क दिले, पण ते फसवे हक्क दिलेले होते. कसे फसवे हक्क दिले ते तुम्हाला सांगतो. पुरुष प्रधान संस्था जी होती ना मित्रांनो, ती रिझिट होती, द्यायला सुरुवात झाली होती.
पण मोकळ्या मनाने काय देत नव्हते. काय दिलं ते तुम्हाला सांगतो. कसं आमच्या भगिनीला फसवलं ते सांगतो. हे देत असताना त्यांनी काय कायदा केला की आम्ही त्यांना सेक्शन 8 प्रमाणे हक्क देऊन टाकू. किती हक्क दिलं एक उदाहरण म्हणून सांगतो. उदाहरणार्थ वडील आहेत, मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. आपण कमीत कमी घटक असलेलं उदाहरण म्हणतो. आणि या केसमध्ये वडिलांचा मृत्यू झाला, को पार्सनरी आहे आणि वडिलांचा मृत्यू झाला. कसे शेअर द्यायचे मित्रांनो? वडिलांच्या मृत्यूनंतर या सेक्शन 6 आणि 8 प्रमाणे आम्ही मुलाला अर्धा आणि मुलीला अर्धा देत होतो का? नाही. आम्ही आमच्या भगिनीला फसवलेलंच होतं. काय फसवलं ते सांगतो. जेव्हा को पार्सनरी होती, वडील होते, मुलगा होता आणि मुलगी होती आणि वडिलांचा मृत्यू झाला, तर को पार्सनरीमध्ये काय व्हायचं? वडील को पार्सनर आणि मुलगा को पार्सनर. वडिलांना अर्धा आणि मुलाला अर्धा. कशाचं सक्सेशन करायचं? वडिलांच्या अर्ध्याचं. ज्याला तर ऑलरेडी ह्या मुलाला अर्धा हिस्सा को पार्सनर म्हणूनच मिळालेला होता. ती भगिनी काय को पार्सनर नव्हती आणि म्हणून तिला वडिलांच्या हिस्सा मागायचा होता. वडील मरताना, वडिलांचा देहांत होताना 1/2 शेअर घेऊन त्यांचा देहांत झाला आणि त्या 1/2 मध्ये आम्ही 1/2 देऊन टाकला, म्हणजे 1/4. बहिणीला किती मिळाला? आणि भावाला 1/2. त्याला काय म्हणून मिळाला? को पार्सनर म्हणून. 1/4 काय म्हणून मिळाला? तर सक्सेशनही मिळाला. त्याला मिळाला 3/4. याला मिळाला. दिस वॉज द डिफरेंट. आम्ही देत होतो पण आम्ही याच्यात देत होतो आणि म्हणून भगिनींचे शिक्षण सुरू झाले. लिटरसी रेट वाढायला लागला. घटना अंमलात आलेली होती. कॉन्स्टिट्युशनल बेंच स्थापन होत होते आणि त्याचा अवेअरनेस वाढत होता. हा अवेअरनेस सगळ्यात जास्त लिटरसी असलेल्या प्रांतात पहिल्यांदा झाला. कोणता प्रांत? आणि म्हणून केरळ प्रांताने प्रथमतः 1973 साली बिल मांडलं. 75 साली कायदा झाला. द केरळा हिंदू जॉईंट फॅमिली इंटू ब्रॅकेट ॲबॉलिशन ब्रॅकेट कम्प्लीट ॲक्ट कॉमा 1979. आणि अशा पद्धतीने केरळ प्रांत पहिलं प्रोग्रेसिव्ह स्टेट होतं. त्यांनी को पार्सनरी अबॉलिश केली. ही हिंदू जॉईंट फॅमिली नावाची जी कन्सेप्ट आपण करतो ही नष्ट करून टाकली. मग प्रश्न कोणतरी विचारेल, त्यांच्याकडे हिंदू कुटुंब नाही का? आहे, पण प्रॉपर्टी मॅटर्समध्ये अशा प्रकारची गोष्ट केरळ प्रांतात त्यांनी ठेवली नाही आणि म्हणून केरळ प्रांत हे पहिलं प्रोग्रेसिव्ह स्टेट झालं. त्यानंतर 1987 साली आंध्र प्रदेश, 90 साली तामिळनाडू, 1994 साली कर्नाटक आणि 22 जून 1994 शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्या कायद्यात दुरुस्ती आली आणि आपल्याकडे दुरुस्त कायदा आला आणि नवीन कायद्याने सांगितलं की भगिनींना हक्क देऊ का? किती हक्क दिला भगिनींना? समान हक्क दिला. 1994 साली जी अमेंडमेंट महाराष्ट्रामध्ये आणली 22 जून 1994, तिच्या आधारे आम्ही आमच्या भगिनीला हक्क देऊन टाकला. मुलगा आणि मुलगी इक्वल करून टाकले. पण मुलगा आणि मुलगी इक्वल करायच्या नादामध्ये मुलगी आणि मुलगीमध्ये आम्ही मतभेद केले. ती जी अमेंडमेंट आपल्याकडे आली त्यात दिलं होतं, दोज डॉटर्स हू आर अनमॅरिड ऑन द डेट ऑफ द कमेन्समेंट ऑफ द ऍक्ट. 22 जूनला ज्या मुली अनमॅरिड असतील, जिचं लग्न झालेलं नसेल, तिला आम्ही हे समान हक्क देऊन टाकले. आम्हाला काय करायचं होतं? मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये समानता आणायची होती. ही करण्याच्या नादात आम्ही काय केलं? मॅरिड आणि अनमॅरिड असा भेद निर्माण करून ठेवला. एक सोपं उदाहरण देतो आणि पुढे जातो. बघा, आपल्याकडे जून महिन्यात कसं असतं, लग्नाचा सीझन असतो. एखादं कुटुंब आहे की तिथे त्या कुटुंबामध्ये एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, 2 मुली आहेत. एका मुलीचं लग्न 20 जूनला झालं आणि दुसरीचं 24 जूनला झालं. बरोबर आहे? मुलगा आहे, एक मुलगी आहे, तिचं लग्न 20 जूनला झालं. 22ला पवारसाहेबांची अमेंडमेंट आली. दुसऱ्या मुलीचं लग्न 24 तारखेला झालं. What is the legal consequence? Legal consequence is that unmarried daughter who married on 24, she was unmarried on 22nd. तिला म्हणायचं मुलगा. And who is unmarried? तिला मात्र मुलगा नाही म्हणायचं, तिला इक्वल शेअर नाही द्यायचा. म्हणजे जिचं लग्न 20 जूनला झालं तिला 1/4 3/4 फॉर्म्युला आणि जिचं लग्न 24 तारखेला झालं तिला 1/2 फॉर्म्युला. अशा प्रकारचा दोष राहून गेला. यानंतर मित्रांनो डिमांड सुरू झाली आणि पुण्याच्या IRS लॉ कॉलेजमध्ये गोव्याच्या एका NGOच्या सोबत एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये भारताच्या लॉ कमिशनने एक रिपोर्ट लिहिला, 174th रिपोर्ट ऑफ लॉ कमिशन. आणि मग जेव्हा हा 174th लॉ कमिशनचा रिपोर्ट आला
त्याच्यासोबत त्यांनी एक ड्राफ्ट पण पाठवला, कशाला खासदारांना त्रास द्यायचा म्हणून, नीट चर्चा होते न होते, त्यांनी स्वतःचाच एक ड्राफ्ट पण दिला. That draft was circulated in the houses and it was किरकोळ बदल केले आणि तो ड्राफ्ट मंजूर करण्यात आला. And law came into force from 9/9/2005. सगळ्यांना तमाम लोकांना वाटलं चला आता एकदाच ती अनिश्चितता संपून जाईल, सगळ्या भगिनी सगळे भाऊ एकत्र तरी येतील. आमच्यासारखे जे मास्तर होते त्यांना वाटलं जरा शिकवायला बरं वाटेल, पण तसं घडायचं नव्हतं मित्रांनो. त्या अमेंडमेंटचा अर्थ लावण्यासाठी आपल्या न्याय संस्थेला 15 वर्ष लागली. तो इतिहास आपण 10 वाक्यात बघूया. पहिली केस निर्माण झाली कर्नाटकात, पुष्पलता वर्सेस पटेल. दुसरी केस निर्माण झाली अगेन कर्नाटक हायकोर्ट, प्रकाश वर्सेस फुलावरी. इश्यू इतकाच होता, बघा काय काय मुद्दे येतात. इश्यू इतकाच होता की जो अमेंडेड सेक्शन 6 आहे त्याचा अर्थ कसा लावायचा. आणि काय होता अमेंडेड सेक्शन 6, आधीचा सेक्शन 6 आपण पाहिला, when bill introduced after commencement of this act. नवा सेक्शन 6 काय होता, नवीन सेक्शन 6 सांगत होता on and from the commencement of the Hindu succession into bracket amendment act, 2005, a daughter born in a Mitaksha co-partner shall A by birth become a co-partner in her own rights as a son. B shall have all the rights that of a son. C shall have all the liabilities of a son. एवढाच छोटा सेक्शन झाला, पण त्या सेक्शनचा अर्थ लावायला शेवटी 2020 साली गिरीता शर्माच्या केसला जन्म घ्यावा लागला. त्या सगळ्याचा जो इतिहास जर आपण पाहिला, याचा अर्थ कसा लावायचा, तर फक्त 2 शब्द होते मित्रांनो, ऑन अँड फ्रॉम. जेव्हा कोणत्याही कायद्यात शब्द वापरले जातात तिथं शब्द काय होते, ऑन आणि फ्रॉम. समानार्थी तर काही शब्द पार्लमेंट वापरणार नाही. मग ऑनचा अर्थ काय आणि फ्रॉमचा अर्थ काय, हा अर्थ लावण्यासाठी जेव्हा ही सगळी चर्चा सुरू झाली मित्रांनो, ही चर्चा सुरू झाल्यानंतर जेव्हा कर्नाटक हायकोर्टासमोर त्या 2 केसेस, पुष्पलता वर्सेस पद्मा आणि प्रकाश वर्सेस फुलोतीची केस निर्माण झाली, एकच मुद्दा होता, एक ओळीचा मुद्दा होता, which daughters, whether daughters born after 9/9/2005 or even daughters born before 9/9/2005. कोणत्या मुलींना हक्क द्यायचा आहे हा, आधी जन्मलेल्या का कायदा अंमलात आल्यानंतर जन्मलेल्या, आणि फ्रॉम कसं वाचायचं. आणि कर्नाटक हायकोर्टाने जाहीर करून टाकलं की दिस ऍक्ट हॅज रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट. आधी जन्मलेल्या मुलींना सुद्धा हा हक्क आम्ही देऊन टाकतो. त्यासाठी 9/9/2005 ला हक्क मिळाला तिला, तो जो स्टेटस होतं ते आम्ही आधीच देऊन टाकलं. बट दिस वॉज नॉट सो इन बॉम्बे हायकोर्ट. In 2011 there was a case before Bombay High Court. Sadasiv Sakaram Patil versus Chandrakant Desle. Justice Roshan Dalvi, Madam of the Bombay High Court, decided this case, and she delivered a judgment which was exactly opposite that of the Karnataka High Court. Bombay High Court held in this case of Dalvi that this act is prospective only, not retrospective. Immediately within 1 year's time, in the year 2012, there was a case before the same Bombay High Court, and that case was Vaishali Ganarkar versus Satish Ganarkar. वैशाली गानरकर वर्सेस सतीश गानरकर मध्ये पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर केस निर्माण झाली, आणि ती तेव्हाच्या आपल्या असलेल्या बॉम्बे हायकोर्टाच्या माननीय मुख्य न्यायाधीशांच्या समोर लागली, जस्टिस मोहित शाह साहेबांच्या समोर. अँड द बॉम्बे हायकोर्ट हेल्ड दॅट दिस ऍक्ट इज प्रॉस्पेक्टिव्ह, नॉट रिट्रोस्पेक्टिव्ह. थोडक्यात मित्रांनो समजून घ्या, तरुण मित्रांनो, जर का एखादी व्यक्ती गाडीनं जर का बेंगलोरवरनं मुंबईला यायला निघाली आणि जर का त्यांनी कोल्हापूरच्या अगोदर धारवाडला थांबले तर मागे ओढून पाहिजे रिट्रोस्पेक्टिव्ह. कोल्हापूरची बॉर्डर क्रॉस केल्याबरोबर काय झालं, प्रॉस्पेक्टिव्ह. हिंदू कायदा सरहद्दी सकट बदलायला आला. कर्नाटकमध्ये काय कायदा होता, रिट्रोस्पेक्टिव्ह. महाराष्ट्रात काय कायदा होता, प्रॉस्पेक्टिव्ह. दिस वॉज द डायलेमा ऑफ इंटरप्रिटेशन ऑफ दिस लॉ. जेव्हा ही वैशाली गानरकर वर्सेस सतीश गानरकरची केस सुप्रीम कोर्टात गेली ना, फार इंटरेस्टिंग गोष्ट होती. सुप्रीम कोर्ट सेड इन वन सेंटेन्स, डिसमिस्ड. लॉ पॉइंट इज केप्ट होतो. मित्रांनो, मी आपण तुमच्यासारखा प्रोफेशनला प्रॅक्टिस करणार वकील आहे. हे सगळे सिनियर काउन्सिल मुंबई उच्च न्यायालयाचे आहेत. मुंबई सुप्रीम कोर्टात वकील करतो, पण मी मात्र जिल्ह्याचाच वकील आहे. काय सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, डिसमिस्ड, फुल स्टॉप. आणि लॉ पॉइंट इज केप्ट होतो. माझं स्वतःचं एक अज्ञान असं आहे, आम्ही सुप्रीम कोर्टात जातो कशाला,
लॉ पॉईंट डिसाईड करायला त्यांनी सांगितलं लॉ पॉईंट स्केप ओपन. लॉ पॉईंट स्केप ओपन म्हटल्याबरोबर तुमच्या माझ्यासारख्या महाराष्ट्रातल्या 2 लाखापेक्षा जास्त वकिलांना ग्राउंड मिळालं. बायको आली तिने प्रश्न विचारला किंवा मुलगी आली तिने प्रश्न विचारला, सर काय म्हणतो काय लॉ पॉईंट इज ओपन, दोन खोली आपण दाखल करून टाकू. भाऊ आला, लॉ पॉईंट इज ओपन, आपण दाखल करून टाकू. लॉ पॉईंट ओपन म्हणजे अनसर्टन्टी. Law was uncertain. Uncertainty was facilitated, created, and therefore there was further litigation. आज मित्रांनो, तरुण वकिलांनो, साधारणपणे 70-80% खटल्यामध्ये सिव्हिल कोर्टामध्ये हाच मुद्दा असतो आणि लॉ पॉईंटच केस ओपन. लॉ पॉईंट ओपन झाल्यानंतर लगेचच एक केस निर्माण झाली मुंबई उच्च न्यायालयात. अशोक गंगाधर शेळके वर्सेस रमेश गंगाधर शेळके. पुण्याजवळ असलेल्या सासवड गावातली अशी केस होती, अशोक गंगाधर शेळके वर्सेस रमेश गंगाधर शेळके. पुन्हा हा मुद्दा होऊ जस्टिस आर.जी. केतकर ऑनरेबल जज ऑफ द बॉम्बे हायकोर्ट, त्यांनी ते चीफचं जजमेंट वाचलं आणि ते म्हणले नो आय डोंट ॲग्री विथ दिस. त्यांनी त्या जस्टिस मोहित शाह साहेबांचं जजमेंट वाचलं, ते म्हणजे आय डोंट ॲग्री विथ दिस आणि ही रेफरन्स टू द चीफ जस्टिस. त्यांनी सांगितलं साहेब हे काही बरोबर वाटत नाही, तुम्ही बघा जरा तपासून हे होईल का नाही. रेफरन्स वाचले. मोहित शाह साहेबांच्याकडे जेव्हा हे जजमेंट आलं, अशोक गंगाधर शेळके वर्सेस रमेश गंगाधर शेळके आणि हिज ओन जजमेंट इन केस ऑफ वैशाली गानवकर वर्सेस सतीश गानवकर, आणि ही रिअलाइज्ड येस दिस नीड्स रिकॉन्सिडरेशन. मग जस्टिस मोहित शाह साहेबांनी 3 जजेसचं फुल बेंच कॉन्स्टिट्यूट केलं. आधीची केस त्यांनी ऐकलेली असल्यामुळे ते स्वतः त्याचे प्रमुख झाले आणि 3 जजेसची केस त्यांनी ती ऐकली आणि ती केस होती भंडारी वर्सेस भंडारी, ओमप्रकाश शंकरलाल भंडारी. आणि त्या केसमध्ये मग मात्र त्यांनी 72 पानांचं जजमेंट दिलं. अत्यंत सुंदर जजमेंट मोहित शाह साहेबांचं आहे. त्याच्यातलं एक वाक्य मला फार आवडलं, ते आपले सिनियर काउन्सिल रोजच ते हायकोर्ट करत असतात. ते वाक्य असं आहे, त्यांनी सांगितलं टू एरर इज ह्युमन. चुकणं हा माणसाचा गुन्हा. जजेस आर ऑल्सो ह्युमन बिंग्स, आमच्याकडून पण चुकावं. आणि त्यांनी मग सांगितलं Justice Bhagwati in case of so and so committed error and subsequently in further judgment he corrected himself. And then he made reference to House of Lords. The Lordship so and so committed error and he subsequently corrected it. Likewise, I committed error in the judgment of earlier case, Vaishali Ganokar, and I correct in Bhandari versus Bhandari. Law has been corrected. And he said that some provisions are prospective, some provisions are retrospective, and some are... मित्रांनो, सेक्शन 14 ची गोष्ट सांगतो. सेक्शन 14 मध्ये काय घडलं ते सांगतो आणि सुप्रीम कोर्टासमोर काय घडलं ते पण तुम्हाला सांगतो. सेक्शन 14 मी वकील झाले तेव्हापासून वापरतो. तो 56 अंमलात आला, मी 76 करतो. मी माझ्या आधीच्या लोकांनी 30 वर्ष वापरतो, तेव्हापासून 50 वर्ष मी वापरतो. मलाही माहिती होतं सेक्शन 14 असं वाचता येईल. तो सुप्रीम कोर्टाने आता तेजपान वर्सेस रामकिशनच्या केसमध्ये वाचला लास्ट इयर. काय होती तेजपान वर्सेस रामकिशनची केस तुम्हाला नंतर सांगेल, पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं दिस सेक्शन, दिस केस रिफर्स इज टू बी रिफर टू द लार्जर बेंच. मित्रांनो, त्या तेजपानच्या केसमध्ये जेव्हा त्या 2 न्यायमूर्तींच्या समोर सुप्रीम कोर्टाचे 18 निकाल ठेवण्यात आले, 9 निकाल एका बाजूचे होते, 9 निकाल दुसऱ्या बाजूचे होते. There were inconsistency between the plethora of the judgments of the Supreme Court. निम्मे निकाल yes, निम्मे निकाल no. आणि मग न्यायमूर्ती म्हणाले, अरे सुप्रीम कोर्टात चाललंय असं की निम्म्या निकाल पत्रात 3 न्यायमूर्ती येस म्हणतात, 3 न्यायमूर्ती नो म्हणतात. मग येस का नो म्हणायचं आम्ही. Let us remove this uncertainty, and now this case has been referred to the larger bench. Larger means constitutional bench. आता ते 3च्या पलीकडे 5, म्हणजे थोडक्यात आता ती केस 5 जजेसकडे का गेली त्याचा इतिहास तुम्हाला एक 10-15 वाक्याचा. सेक्शन 14 ऑफ द ऍक्ट. व्हॉट इज सेक्शन 14? आपल्याला माहिती आहे, अत्यंत ऐतिहासिक सेक्शन आहे. आमच्या भगिनींना कायमस्वरूपी हक्क दिलेत, ॲब्सोल्यूट राईट दिलेत. 4000 वर्षाचा कायदा एका फटक्यात बदलणारा सेक्शन म्हणजे सेक्शन 14. सेक्शन 14 काय म्हणतो? प्रॉपर्टी possessed by any female acquired before or after commencement of this act shall be held by her as absolute owner and not as limited owner. आमच्या एखाद्या भगिनीच्या हातामध्ये जर का कायदा अंमलात आला त्या दिवशी म्हणजे किंवा त्यानंतर जर का ती प्रॉपर्टी हातात आलेली असेल तर ती प्रॉपर्टी कशी झाली? ॲब्सोल्यूट. लिमिटेड प्रॉपर्टी नावाचा जो कन्सेप्ट आधीचा होता 37च्या कायद्याचा तो नष्ट करून टाकला आणि शी इज मेड ॲब्सोल्यूट ओनर. कोणालाच काय वाटतं कायद्याचा उद्देशच असा आहे, करून टाका तिला ॲब्सोल्यूट ओनर. सेक्शन 2 ऑफ द ऍक्ट. 14 सेक्शनला पोट कलम 2 आहे
आणि ते कलम असं म्हणत होतं, कोड कलम असं म्हणतं, इफ हाऊएव्हर प्रॉपर्टीज इज इन हर हँड्स बाय व्हर्च्यू ऑफ बिल और एनी डिव्हाइस डिक्लेअर द कोर्ट और ऑर्डर ऑफ द कोर्ट एटसेट्रा. जर का कोणत्याही दस्तऐवजानं कोणत्याही कोर्टाच्या हुकमान्वये जर का एखादी इस्टेट तिच्या हातामध्ये आलेली असेल आणि देअर बाय इट इज मेड लिमिटेड, देन दॅट विल नॉट बिकम ॲक्शन. आणि गेटिंग मी काय की तरुण वकिलांसाठी पुन्हा सांगतो, कारण हा मलाही न सुचलेला भाग होता. सुप्रीम कोर्टामध्ये गेली 50 वर्षे न सुचलेला भाग होता. यावर्षी तो पहिल्यांदाच सुचलेला आहे सुप्रीम कोर्टाला. काय सुचला ते तुम्हाला सांगतो, काय भेद आहे ते तुम्हाला सांगतो, म्हणून नीटपणे ऐकून घ्या. काय आहे सेक्शन 14 काय सांगतो की या तारखेच्या दिवशी किंवा ती केव्हाही जर का तिच्या हातात इस्टेट आली असेल तर पोजेशन इज इक्वल टू ओनरशिप. शी बिकम्स ॲब्सोल्यूट, बिकम्स putative father. In respect of putative father, such illegitimate child has no right to residence. This is clear. Now we go to the second part. Secondly, in respect of children born out of wild or viable Hindu marriages. या बाबतीत आपल्याकडे कायद्यात बदल आला होता, हिंदू लॉज अमेंडमेंट ऑफ 1978. त्याच्याप्रमाणे सेक्शन 16 हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये 16(1), 16(2) आणि 16(3) असे 3 कलम घालण्यात आलेले होते. शेवटचं कलम सांगतं की जर का कोणत्याही अशा व्हाईट किंवा व्हायडेबल मॅरेजपासून जन्मलेला मुलगा असेल तर त्याला वडिलांच्या सेपरेट प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळेल, त्याला वडिलांच्या ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळणार नाही, अशा प्रकारचं सुप्रीम कोर्टाचं इंटरप्रिटेशन होतं. कारण त्या सेक्शन 16(3) मध्ये काय शब्द वापरला तर प्रॉपर्टी ऑफ द पॅरेंट्स ओनली. अशा व्हाईट किंवा व्हायडेबल लग्नापासून व्हाईट किंवा व्हायडेबल विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणजे कोणचं, पहिली बायको असताना दुसरी केली आणि दुसरीला मुलगा झाला, दिस इज व्हायडेबल, दिस इज व्हाईट मॅरेज. सेक्शन 12 किंवा 11. मग हे व्हाईट मॅरेज करणं मुलगा झाला असेल तर त्याचे हक्क काय असतील, and that is explained. Such child is entitled to property only separate property of the parents. खरं पाहता सेपरेट प्रॉपर्टी पुढे म्हणलेलंच नव्हतं. सुप्रीम कोर्टाने जिनिया केओटे वर्सेस कुमार सीताराम मांझी 2003 सुप्रीम कोर्ट या निकालपत्रात असं होतं की प्रॉपर्टी विच इज सेपरेट प्रॉपर्टी ऑफ द पॅरेंट्स देअर इन द चाइल्ड विल बी एंटायटल्ड टू. 2006 साली परत एक केस निर्माण झाली, 2010 साली भारत माताची केस निर्माण झाली आणि 2011 साली शेवटची केस आहे रेवंत सिद्धप्पा वर्सेस मल्लिकार्जुन, decided by 2 judges bench of the Supreme Court, and that is reported in SCC 2011 volume number 1 page number 1. And there the judges of the Supreme Court, 2 judges of the Supreme Court, they held that these cases decided by the Supreme Court requires reconsideration. हे जे तुम्ही आधीपासून म्हणताय ना जिनिव्हा केओटेचे भारत मार्गदर्शन, हे सगळ्या केसेसमध्ये सरोजामाची केस असेल, वी डोंट ॲग्री. दिस इज बेनिफिशियल इंटरप्रिटेशन. आणि म्हणून वडिलांच्या पश्चात त्या मुलाला, इलिजिटिमेट मुलाला किंवा दुसऱ्या लग्नापासून दुसऱ्या बायकोपासून झालेल्या मुलाला सुद्धा त्या मुला एवढाच हक्क दिला पाहिजे, इवन इन को-पारस्परिक प्रॉपर्टी, असं त्यांनी मत नोंदवलं. आणि ही केस लार्जर बेंचकडे गेली आणि शेवटी चीफ जस्टिस चंद्रचूड साहेबांच्या टेबलावरती गेली. आणि केस वॉज डिसाइडेड बाय 3 जजेस बेंच ऑफ द सुप्रीम कोर्ट, अँड दॅट इज द लेटेस्ट लॉ ऑन द पॉईंट. विल डिस्कस दॅट लॉ बिफोर वी कन्क्लूड. आणि जेव्हा ही अशा प्रकारची केस निर्माण झाली आणि सुप्रीम कोर्टासमोर गेली, मग त्यांनी सांगितलं परत बेनिफिशियल इंटरप्रिटेशन घेऊन. कोणासाठी आणला होता हा कायदा, कोणासाठी 78 साली आम्ही बदल केला, कोणासाठी आम्ही सेक्शन 16(3) बदलला आणि आम्ही तो 16(3) हे इलिजिटिमेट मुलांना राईट देण्यासाठी बदलला. त्यांचं म्हणणं असं होतं दॅट चिल्ड्रन आर नॉट इलिजिटिमेट. की मुलं जे आहेत ना ते इनोसंट आहेत, ते कुठे इलिजिटिमेट, पॅरेंट्स आर इलिजिटिमेट. ज्यांच्या पोटी ह्याच्या दुर्भाग्य मुलांना जन्म घ्यावा लागला ते इलिजिटिमेट आहेत. वी आर ब्लेमिंग द चिल्ड्रन अँड नॉट पनिशिंग द पॅरेंट्स. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, इंटरप्रिट केलं की तो प्रॉपर्टी शब्द नाउ शॅल इन्क्लूड, henceforth shall include not only separate property of the parents but also ancestral property of the parents. Is the historic change made by the judgment of Chief Justice Chandrachud of the Supreme Court. त्यांनी एक उदाहरण दिलं त्याच्याकडे, ते उदाहरण सांगताना सांगतो. ते उदाहरण असं म्हणतंय त्या कायद्याखालचं किंवा चंद्रचूड साहेबांच्या निकालपत्रात ते असं म्हणतात की उदाहरणार्थ एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये एक लिजिटिमेट चाइल्ड आहे
आणि एक लिजिटिमेट चाइल्ड आहे, कशी डिव्हिजन करायची? अर्धा अर्धा नाही. को पार्ट्सनी प्रॉपर्टी त्याला हिस्सा द्यायचा, पण त्याला को पार्ट्स तर नाही करायचं, फक्त हिस्सा द्यायचा. मग को पार्ट्स तर नाही करायचं आणि फक्त हिस्सा द्यायचा, याच्यावरनं परत खालच्या पडून 10-20 वर्ष घेऊ नयेत म्हणून आता चंद्रचूड साहेबांनी एक उदाहरणच देऊन टाकलं. म्हणजे परत काही तुम्ही कोणीही स्वतंत्रपणे अर्थ काढू नका. ते उदाहरण असं दिलंय की जर काय एखादं कुटुंब असेल त्याच्यामध्ये त्याला एक लिजिटिमेट चाइल्ड असेल आणि एक इलिजिटिमेट चाइल्ड असेल, तुम्हाला अर्धा असेल द्यायचं का? नाही. आधी काय लावायचं? को पार्सनरी स्टँडर्ड्स. वडिलांना अर्धा हिस्सा को पार्सनरीचा आणि मुलाला, लिजिटिमेट मुलाला, को पार्सनर मुलाला अर्धा हिस्सा. हा जो अर्धा हिस्सा आला को पार्सनरीचा, त्याच्यामध्ये दोघांना सारखा हिस्सा द्यायचा. यूज द इंटरप्रिटेशन विथ रिस्पेक्ट ऑफ इलिजिटिमेट चाइल्ड. फ्रेंड्स, दिस इज इन शॉर्ट सर्वे. श्रीकांत साहेब म्हणाले की कायदा फार वास्त आहे, आम्ही तर एक सेक्शन घेऊन एक दिवस घेत असतो मित्रांनो. तरी पण थोड्या वेळामध्ये त्याला मी न्याय द्यायचा प्रयत्न केला. तर मॅडमने आता सजेस्ट केलं होतं आणि भावाचा एक वेळेस न्याय चालेल, भगिनीचं ऐकलं पाहिजे. त्यामुळे त्या एव्हिडन्स काहीतरी सांगा. तर एव्हिडन्स 2 गोष्टी सांगतात मित्रांनो. 2023 साली भारतीय साक्ष अधिनियम 2023 तमाम लोकांची चीड होती, काही लोक टीका करत होते. खरंच नवीन कायद्याची गरज होती. आधीचा कायदा होता ना, मग त्याच्यातच बदल करायचे होते, नवीन कायदा कसा लागला असे प्रश्न विचारण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर मी सांगतो की त्यांनी एक जजमेंट वाचावं. आणि ते जजमेंट आहे अर्जुन खोतकर वर्सेस कैलास ओरेंटल ऑफ द सुप्रीम कोर्ट based on section 65B of old law. त्या निकालपत्राच्या पॅरेग्राफ 70 मध्ये माननीय रोहिंटन नरिमन साहेब असं म्हणतात, अर्जुन खोतकरच्या केसमध्ये 70 नंबरच्या पॅरेग्राफमध्ये ते असं म्हणतात, त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे 70, 71, 72, आणि ते सांगतात की या कायद्यात संदिग्धता आहे म्हणून वेगवेगळे निर्णय येतात आणि म्हणून कायदा बदलाची गरज आहे. म्हणजे पार्लमेंटने किंवा संसदेनं हे जे 3 कायदे बदलले त्यापैकी या कायद्याच्या बदलाचा सुतोवाच यात बदल करा असं स्वतः रोहिंटन नरिमन साहेबांनी अर्जुन खोतकरच्या केसमध्ये सांगितलेलं होतं. मग काय बदल केला? फार वेळ आपल्याला नाही, कंटाळलेला आहात, पण गाभा सांगतो. 2 गोष्टी असतात, सगळे विस्तारून सांगायचं काही गाभा सांगायचा. तर गाभा सांगायचा असेल तर त्यासाठी आपण काय समजावून घेतलं पाहिजे. पहिल्या कायद्याचं प्रियंबल काय होतं, ह्या कायद्याचं प्रियंबल काय होतं? प्रियंबल इज व्हॉट? इट इज माइंड ऑफ द लॉ मेकर्स. प्रियंबल गिव्स आयडियाज टू द माइंड ऑफ द लॉ मेकर्स, इंटेन्शन ऑफ द लॉ मेकर्स. आधीचा कायदा सांगत होता लॉ हॅज टू कन्सॉलिडेट, टू अमेंड अँड कोडिफाय लॉ हॅज टू एव्हिडन्स. आधीचा कायदा सांगत होता टू कोडिफाय, अमेंड, कन्सॉलिडेट. कन्सॉलिडेट म्हणजे अमेंड म्हणजे दुरुस्ती करायची आणि टू डिफाईन म्हणजे नव्यानं कायदा करायचं. हे जुनं ब्रीद होतं. नवीन कायद्याचं जर का तुम्ही प्रियंबल पाहिलं तर ते वेगळं आहे. नवीन कायद्याचं प्रियंबल आपल्याला असं सांगतं टू कन्सॉलिडेट अँड टू प्रोव्हाइड फॉर द प्रिन्सिपल्स ऑफ फेअर ट्रायल. म्हणजे फेअर ट्रायल अँड जस्टिस कुठून आले? तुम्हाला प्रश्न पडेल. जर का ज्युनियर वकिलांनी पुस्तकं वाचायला सुरुवात केली मित्रांनो, याची कुठेही व्याख्या नाही. पण हे तत्व आलं कुठून? त्यासाठी तुम्हाला द डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑफ 1948, डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑफ 1948च्या क्रम 8, 9, 10, 11 आणि 12 मध्ये हे सांगितलंय. भारतीय संसदेने 2023 साली भारतीय साक्ष अधिनियम आणत असताना ते तत्व, आंतरराष्ट्रीय ह्युमन राईट्सचं तत्व आपल्या पुस्तकामध्ये आणलं. दॅट इज द ब्युटी ऑफ दिस अमेंडमेंट. दुसरी ब्युटी तुम्हाला सांगतो. याआधी आम्ही नेहमी सांगायचो की नेचर ऑफ एव्हिडन्स ऍक्ट आपल्याला 2च माहिती होते तेव्हा. एक तर प्रोसिजरल लॉ आणि सबस्टॅन्टिव्ह लॉ. प्रोसिजरल लॉ म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड. सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणजे इंडियन कॉन्ट्रॅक्ट. जर का तुम्हाला मी असा प्रश्न विचारला तरुण वकिलांना, आधीचा जो इंडियन एव्हिडन्स ऍक्ट ऑफ 1872 होता तो प्रोसिजरल का सबस्टॅन्टिव्ह? कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट सबस्टॅन्टिव्ह. CRPC प्रोसिजर.
CPC procedural evidence act, आणि अनेक निर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं, दिस ऍक्ट इज ॲडजेक्टिव्ह, इट इज नॉट प्युअरली सबस्टॅन्टिव्ह, इट इज नॉट प्युअरली प्रोसिजरल, इट इज ॲडजेक्टिव्ह. म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ काढण्यासाठी आम्हाला कोणाकडे जावं लागत होतं? सुप्रीम कोर्टाकडे. आता या कायद्याचं जर का तुम्ही पुस्तकामध्ये स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट जर का वाचलं तर पार्लमेंटच सांगते दिस इज ॲडजेक्टिव्ह, ही जी विविध निकालपत्राच्या द्वारे अनोमली निर्माण झालेली होती ती दूर करण्यासाठी या कायद्याच्या स्टेटमेंट आणि ऑब्जेक्ट मध्ये सांगितलंय दिस इज अन ॲडजेक्टिव्ह. पुढचा एक महत्वाचा गाभा सांगतो, कोणताही तुम्ही ऍक्ट काढा त्यात पहिलंच वाक्य असतं, पहिलाच सेक्शन असतो, दिस इज ॲप्लिकेबल विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया असतं. आधीचा जर का तुम्ही इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आपला 1872 काढला त्याचा पण सेक्शन 1 सांगत होता दिस इज ॲप्लिकेबल विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. मित्रांनो, नवीन कायद्यामध्ये हा सेक्शन काढून टाकला आहे. नवीन कायद्यामध्ये दिस ऍक्ट इज ॲप्लिकेबल विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया असं वाक्यच नाही. का बरं काढलं असेल? काढलाय ना, ज्या ते आधी होता आणि नंतर काढला, म्हणजे कारणास्तव काय कोण काढणार नाही. का बरं काढला असेल ते काढण्याचं कारण एक उदाहरण सांगतो, पुढे जाऊया. आधी आपल्याकडे चोरी व्हायची, चोरी झाली की काय व्हायचं तर तो डोक्याला बंदूक लावायचा, किल्ला मारायचा, चाकू दाखवायचा, खिशातले पैसे काढून न्यायचा, हातातलं घड्याळ काढून न्यायचा, तिच्यात नॉर्मल थिंग. आता चोरी कशी होते? पुण्याच्या आसपास बँकेवरती 150 कोटी रुपयाचा दरोडा झाला. चोर बँकॉकमध्ये समोर बुरखा घेऊन बसले, तो तिथे कॉम्प्युटरवरती बसलाय, बुरखा समोर घेऊन बसलाय, एका सेकंदामध्ये आपल्या पुण्याच्या पासपोर्ट बँकेचे 150 कोटी रुपये उडवतोय. आता जर का आम्ही म्हणतो आमचा कायदा ह्या चतुर्सीमेतच लागेल तर चालेल का? नाव लॉ हॅज ट्रान्स बाउंड्री इफेक्ट. हा जो एकूण कायदा आहे, हा जो एकूण सायबर ऑफेन्सेस आहेत, एकूण ज्या डेव्हलपमेंट झालेल्या आहेत, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झालेल्या आहेत, त्याच्याद्वारे काय झालं तर ट्रान्स बाउंड्री इफेक्ट. जर का क्राईम जर का ट्रान्स बाउंड्री इफेक्ट असेल मग कायदा सुद्धा कसा असला म्हणजे ट्रान्स बाउंड्री इफेक्ट. आणि म्हणून ते लिमिटेशन जे होतं सेक्शन 1चं ते पहिला मी काढून टाकलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय केली ते तुम्हाला सांगतो आणि मग सगळं सुरुवात करून थांबूया. सगळं हे जे होत होतं ते पूर्वी आम्ही बघा जुनी जी मंडळी आहेत माझ्या वयाची असतील किंवा गेल्या 7-8 वर्षातले असतील, एखादा फोटोग्राफ कोणाला द्यायचा होता. कसं द्यायचं? फोटोग्राफर आणायचा, त्याची निगेटिव्ह द्यायची, त्याचं ॲफिडेव्हिट द्यायचं, त्याला साक्षीला बोलवायचं. एक छोटीशी गोष्ट करण्यासाठी मोठा तो पसारा आम्हाला करायला लागायचा. आता भारतामध्ये काही कोटी फोटो रोज काढले जातात. कुठे गेलो की आपणच बघा फोटो काढून घेतो. आमचे मित्र खूप वर्षांनी भेटले तर मी तसं एक फोटो काढेल. सिनियर काउन्सिल भेटले, आम्हाला वाटतं सिनियर काउन्सिलबरोबर फोटो असावा आणि मग असे फोटोग्राफ निघतात. मग असे आपण फोटो काढले, हे फोटो सिद्ध करायचे कसे? कुठे फोटोग्राफर कुठे ॲफिडेव्हिट नाही, कुठे निगेटिव्ह नाही, मग हे फोटो कसे सिद्ध करायचे? आणि यासाठी सुप्रीम कोर्टाला 2003 सालापासून 2020 सालापर्यंत एक प्रयोग करावा लागला आणि तो प्रयोग शेवटी अर्जुन खोतकर वर्सेस कैलास गोरंट्यामध्ये थांबला आणि नंतर कायदाच बदलला गेला. हा सगळा 20 वर्षाचा जर का प्रवास करायचा असेल तर 2003 साली पहिली केस झाली, 2006 साली नवजोत संधूची केस निर्माण झाली, नंतर अनवर वर्सेस दुसरी केस निर्माण झाली आणि नंतर कसाबची केस झाली, नंतर कैलास गोरंट्याची केस झाली. काय दाखवलं शेवटी आम्ही? उदाहरणार्थ जर का मी माझ्या मोबाईलमध्ये एखादा फोटो काढला असेल आणि तो फोटो घेऊन मला कोर्टात सिद्ध करायचा असेल, कसं करायचं? आमच्याकडे तर आधी नियम होते, सेक्शन 61 ते 65 ओल्ड एव्हिडन्स ऍक्ट, प्रायमरी एव्हिडन्स अँड सेकंडरी एव्हिडन्स, हाऊ प्रायमरी इज टू बी प्रूव्ड अँड हाऊ सेकंडरी इज टू बी प्रूव्ड. आणि मग इथे तर आमच्या मोबाईलमध्ये फोटो आहे, मी तो मोबाईलमधला फोटो घेऊन कोर्टात गेलो आणि जजने सांगितलं ठीक आहे ठेवा मोबाईल. मी सांगितलं सर माझ्या बऱ्याच कमिटमेंट असतात, कोणाच्या गोष्टी पाहिजे असतात, मित्रांना कोणाला काय पाहिजे असतं, तर मी सांगितलं की ह्या गोष्टी सर ते मोबाईल ठेवलं कसं शक्य होईल, तेवढं घेऊन जा. मग घेऊन गेलं मला ठेवायचं ते म्हणजे मग काय करा, त्याची इमेज करा, त्याच्यासोबत सर्टिफिकेट ठेवा, जुने सेक्शन 65चं सर्टिफिकेट लावा. आता ते पण लावू नका, आता
या कायद्यासोबतच फॉर्म दिलाय नवीन कायद्यासोबत, त्याप्रमाणे तुमचं लावा, एक्सपर्टचं लावा, हॅश व्हॅल्यू करा आणि देऊन टाका. कशाला मोबाईल ठेवताय? ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी काय करावं लागलं तर जुन्या कायद्यामध्ये सेक्शन 3+5 मध्ये डॉक्युमेंटची व्याख्या होती, तीच बदलून टाकली. जुन्या कायद्यामध्ये सेक्शन 3+5 मध्ये तिची व्याख्या होती, आता सेक्शन 2(1)D मध्ये व्याख्या बदलून टाकली. आता सेक्शन 2(1)D मध्ये व्याख्या बदलताना झालेला बदल इव्हन सिनियर वकिलांनी पण लक्षात ठेवायला हरकत नाही. काय त्याची व्याख्या होती? डॉक्युमेंट मीन्स एनी मॅटर एक्सप्रेस or described upon any substance with the help of letters, figures or marks or any of those more means which is intended or which can be used or intended to be used for the purpose of recording of that matter is document as per old definition 3.5. आता नवीन 2(1)D वेगळा आहे. सेक्शन 2(1)D काय करतो बघा, व्हेरी एक्झॉस्टिव्ह डेफिनेशन. आता जगातल्या सम खालचं एनिथिंग इज इन्क्लुडेड इन द डेफिनेशन ऑफ डॉक्युमेंट. ते असं म्हणतात की एनी मॅटर एक्सप्रेस ऑर डिस्क्राईब अपॉन एनी सबस्टन्स ऑर रेकॉर्डेड ऑन एनी सबस्टन्स, रेकॉर्डेड शब्द रेकॉर्ड अँड फर्दर इन्क्लूड, सगळ्यात शेवटी सांगितले, अँड इन्क्लूड्स द डिजिटल डॉक्युमेंट्स दॅट इज डेटा एक्सेस. म्हणजे ती व्याख्या बदलून टाकली आणि त्याला अनुषंगून पुढचे जे जुने सेक्शन होते, आता जे नवीन सेक्शन आहे 56, 56, 57, 58, 59, 60 हे बदलून टाकले आणि त्या सगळीकडे डॉक्युमेंटची व्याख्या बदलली. दॅट इज हाऊ दिस एंटायर लॉ रोटेट्स अबाउट द ॲक्सिस ऑफ दिस सेक्शन. सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन होता 133 जुन्या कायद्यात, आता झाला 138. फार मोठा क्रिमिनल प्रॅक्टिशनरच्या दृष्टीने इफेक्ट झाला अकम्प्लिशच्या बाबतीत. अकम्प्लिश म्हणजे माफीचा साक्षीदार. त्याचा एव्हिडन्स कसा वाचायचो आपण? तो एव्हिडन्स आपण असा वाचायचो, अँड अकम्प्लिश इज अ कॉम्पिटंट विटनेस अँड कन्व्हिक्शन इज नॉट इलिगल मेअरली बिकॉज इट प्रोसीड्स ऑन द अनकॉरोबोरेटेड टेस्टिमनी ऑफ एन अकम्प्लिश. जुना सेक्शन काय सेक्शन म्हणायचा? अकम्प्लिश इज अ कॉम्पिटंट. तो माफीचा साक्षीदार आहे ना, तो कॉम्पिटंट आहे, सक्षम आहे. अँड कन्व्हिक्शन शिक्षा is not illegal merely because it proceeds on the uncorroborated testimony of an accomplice. त्यासाठी करॉबरेशनची जरुरी नाही. करॉबरेशन नसलं तरी पण शिक्षा योग्य असेल, हा जुना सेक्शन सांगतो. या बाबतीत सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय होते आणि एका केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की हा जो सेक्शन आहे आपण नीट वाचला पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टानं न्यायाधीशांना सल्ला दिलेला होता की या बाबतीत जरा जपून राहा. हा माफीचा साक्षीदार आहे, हा मूलतःच क्रिमिनल आहे आणि तरी पण साक्षीदार झालेला आहे. आणि म्हणून बदल करण्यात आला. अनेक विकासपत्राच्या आधारे हा बदल करण्यात आला. काय बदल करण्यात आला? अकम्प्लिश इज अ कॉम्पिटंट विटनेस, सक्षम आहे. अँड कन्व्हिक्शन इज नॉट इलिगल इफ प्रोसीड्स ऑन द करॉबोरेटेड टेस्टिमनी ऑफ. म्हणजे थोडक्यात पूर्वी करॉबरेशन नेसेसरी नव्हतं, आता करॉबरेशन नेसेसरी केलेलं आहे. हा मूलतः 133 मधला 138 मध्ये केलेला बदल. आणि शेवटचा 170वा सेक्शन, शेवटचा 170वा सेक्शन असं सांगतो दॅट इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 इज रिपीटेड. However, any application, any trial, any inquiry, any proceeding, appeal, pending on the commencement of this act. म्हणजे थोडक्यात ज्या गोष्टी या कायद्याच्या आपण कमेन्समेंटच्या दिवशी अस्तित्वात असतील, पेंडिंग असतील, त्याला काय लागेल तर हा जुनाच कायदा लागेल. अशा प्रकारचा सेक्शन 166. फ्रेंड्स, दिस इज अ शॉर्ट सर्वे ऑफ द जॉब गिवन टू मी. आय एम रियली थँकफुल टू द association, Adivakta Parishad. I'm thankful to Salim Khan. He has given me this opportunity to come here. I'm thankful to all of you sitting here and especially the senior people. They are here for last 2 hours, even though they knew it very well. त्यांना पूर्ण माहिती असताना सुद्धा ते बोलतापासून ऐकलं आहे, आपणही बोलतापासून ऐकलं आहे. त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. सक्सेशन ॲक्ट आणि एव्हिडन्स ॲक्ट हे दोघं अतिशय उत्कृष्टपणे सरांनी आपल्याला समजून सांगितलेले आहे. आणि आवर्जून उल्लेख करण्यासारखी गोष्ट अशी की आपल्याकडे जे काही फोल्डर आलेले आहेत, त्या फोल्डरमध्ये 2 जे काही नोट्स दिलेले आहेत,
तर सरांनी आम्ही विषय सांगताना सरांनी त्या आवर्जून दिल्या. सर म्हणजे तुम्ही जर देत नसाल तर मी स्वतः माझ्या गाडीत ते घेऊन येतो, पण परंतु सर्वांपर्यंत ते पोहोचले पाहिजे. तर ते ज्ञान, त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्यासाठी सरांची सर्व दिसून येते. सरांनी आता जे काही आपल्याला मार्गदर्शन केलं, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की टाळ्यांच्या गजरात आपण सरांचे आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच सर. यानंतर आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाकडे वळण्या अगोदर मी ममतेतील सूचना त्या ठिकाणी देतो. त्यानंतर भोजनाचं त्या ठिकाणी सत्र होणार आहे, म्हणजे भोजन होणार आहे. तर भोजनाची जी काही व्यवस्था आहे, माझ्या उजव्या बाजूला आपले अधिवक्ता परिषदेचे पदाधिकारी जे काही आहेत त्यांची सर्वांची व्यवस्था, प्रमुख पाहुण्यांची व्यवस्था केलेली आहे. आणि आता त्या उजव्या बाजूला, बाहेरच्या बाजूला जे विद्यार्थी आलेले आहेत, तसे जिल्ह्यातून अनेक ते कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांची व्यवस्था तिथं केलेली आहे. त्यामुळे सर्वांनी जेवणाचा त्या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. त्यानंतर जे विद्यार्थी आजच्या कार्यक्रमासाठी, आजच्या कार्यशाळेसाठी उपस्थित होते, तर त्यांना प्रत्येकाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिले जाणार आहे. तर प्रत्येकाचे सर्टिफिकेट त्या ठिकाणी काउंटर तयार करून ठेवलेले आहेत. आपलं भोजन झाल्यानंतर आपापलं नाव सांगून तिथून आपलं सर्टिफिकेट प्रत्येकाने कलेक्ट करायचं आहे. त्यानंतर दुपारचं जे काही सत्र आहे ते ठीक त्या ठिकाणी 3 वाजता सुरू होईल. तर जे पदाधिकारी असतील त्यांनी दुपारच्या सत्रासाठी पुन्हा एकदा याच हॉलमध्ये त्या ठिकाणी एकत्रित यायचं आहे. त्यानंतर आजच्या या सत्राचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आपल्या अहिल्यानगर अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय युवराज कोटे यांना आमंत्रित करतो. देवगिरी प्रांत अहिल्यानगर जिल्हा आयोजित 1 दिवसीय कार्यशाळेसाठी अगदी एका फोनवरती खरं तर तुमच्या आभार मानले पाहिजे. एका फोनच्या निमंत्रणावरती सरांनी आपल्याला ती तारीख दिली. जर त्या काळात दुसऱ्या स्टेटमध्ये अयोध्येला गेलेले होते, जर म्हटले मी 1 दिवस आधी येणार आहे पण नगरचं निमंत्रण म्हटलं तर मी टाळणार नाही, नगरला निश्चित सुरुवात आहे. त्यामुळे मी खरं तर सरांचे आभार मानतो. आपण आलात आणि आपण एवढं विस्तृत मार्गदर्शन केलं की येणाऱ्या नवीन पिढीला बऱ्याच गोष्टींचा प्रॅक्टिस करताना माहिती होत नाही. या गोष्टी प्रॅक्टिस करताना सिनियर वकिलांकडूनही माहिती मिळत नाही. तर ही नक्कीच फार मोठी कामगिरी किंवा मोठी उपयोगीची शिदोरी आपण दिलेली आहे. त्याबद्दल मी अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने आपलं खूप खूप आभार मानतो. त्यासोबत केंद्रीय कार्यकारिणीचे श्री महाजनी साहेब आपल्या या कार्यक्रमाचा आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार मानतो. प्रांताचे अनारसे आप्पा, तसेच केंद्र सरकारच्या स्थायी वकील आदरणीय अर्पिता सरकार मॅडम, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच प्रांताचे पदाधिकारी, जिल्हा सरकारी वकील, त्यासोबत आलेले जिल्ह्यातील सर्वच सरकारी व अतिरिक्त सरकारी वकील, सर्व विद्यार्थी मित्र, त्याचप्रमाणे प्राध्यापक वर्ग, ज्या ज्या कॉलेजला आम्ही निमंत्रित केलं होतं विद्यार्थ्यांसाठी, त्या कॉलेजचे सर्व प्राध्यापक सुद्धा या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिले. आणि आपण सर्वांनी वेळ दिला आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून आपण सर्वांनी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी आपणाही सर्वांचे आभार मानतो. यानंतर भोजनाची व्यवस्था, प्रांताच्या पदाधिकाऱ्यांची व्यवस्था आपण उजव्या बाजूला केलेली आहे आणि डाव्या बाजूला आपण सर्व आदिवासींसाठी आपली कॉमन व्यवस्था आहे. तर सर्वांनी भोजन करावे अशी मी नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.